उद्योजक सन्मान्य आदित्य शेठ परदेशी साहेबांना विनंती करेल, त्याप्रमाणे सर्पमित्र शांतारामची गाडे पाटलांना विनंती करेल आणि त्याचबरोबर आपल्या स्पर्धेच्या निमित्तानं उपस्थित असणारे सन्माननीय युवा उद्योजक समीर मामा टोंबरे, अध्यक्ष सन्मान्य रविभाऊ कड पाटील, उपसरपंच शेलू सन्मान्य सुनील भाऊ पडवळ या सगळ्या मंडळांच्या शुभ हस्ते आता झालेल्या मॅचचा आपण मॅन ऑफ द मॅचचा किताब देतोय। सगळ्यांना विनंती करेल की आपण सामन्यावर किताब देण्यासाठी या आपल्या शुभ हस्ते आपण मॅन ऑफ द मॅचचा किताब देतोय। या ठिकाणी एक रिंग सापडलेलं आहे, निलेश राऊत त्यांनी इथे जमा केलेला आहे। ज्यांची कोणाची असेल त्यांना विनंती आपण ओळखपटू नरेशजी ढोमे सरांकडून घेऊन जावा ही आपल्याला विनंती आहे। तर इथे आपण निलेश राऊतला देखील काय वैयक्तिक बक्षीस आहे ते देखील आपण देतोय। नरेशजी ढोमे सरांना विनंती करेल आपण प्लेअर ऑफ द मॅच हा किताब आपण देतोय। आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये जॉईन व्हा। मॅन ऑफ द मॅच प्रेझेंटेशन मध्ये आपलं सर्वांचं स्वागत। खेड तालुका प्रीमियर लीग 2025 सुपर 8 चा दुसऱ्या दिवशीचा थरार आणि पहिला सामना आपण वाघजाई नगरचे मावळे विरुद्ध श्रीराम स्पोर्ट्स आंबेठाण ही मॅच इथे बघितली। अत्यंत सुंदर झालेल्या सामन्यामध्ये या सामन्याचा शिल्पकार अर्थातच प्लेअर ऑफ द मॅच बिग हँड्स टू निलेश राऊत। 5 चेंडू मध्ये 17 धावा, 2 षटक टाकताना 20 धावा फक्त खर्च केल्यात आणि एक महत्वाचा बळी जो पहिल्या चेंडूवरती त्याने टिपलेला आहे। तर संघ मालकांकडून 2000 रुपयाचं कॅश प्राइज निलेश राऊतला इथे मिळेल। सर्व मान्यवरांना विनंती करतो, सन्मान्य शहाजी शेठ आरडे, उपसरपंच आंबेठाण, वैभवराव हनुमंत दौने यांच्याकडून मॅन ऑफ द मॅचचा टी शर्ट आपल्याला प्राप्त झालेला आहे। त्याबरोबर बाकी ही सगळी बक्षिसं, वॉटर बॉटल, त्याचबरोबर ड्राय फ्रुट्स, त्याबरोबर मॅन ऑफ द मॅच कॅफ आहे आणि ही सगळी बक्षिसं या ठिकाणी दिली जात आहेत। 13 बक्षीस आहेत एकूण मॅन ऑफ द मॅच साठी। निलेश राऊतला काय जबरदस्त षटक टाकलं होतं। तर आयकॉन सनी कसबे यांच्यासाठी देखील 500 रुपयाचं बक्षीस आहे। निलेश यांच्याशी थोडीशी चर्चा करू। निलेश, दुसऱ्या ओव्हरला तू गोलंदाजीला आला होता आणि 5 बॉल डॉट टाकलेत। निलेश, कसे टाकले? हॅलो, निलेशची आपण चर्चा करतो। निलेश, 5 बॉल पहिल्या ओव्हर मध्ये डॉट आले तुझ्याकडून। या खेळपट्टीवरती 1 बॉल डॉट टाकणं मुश्किल आहे, तू 5 टाकलेत। खरं तर आयोजकांचं मनापासून खूप अभिनंदन करतो मी। एवढी छान स्पर्धा भरवतात आणि मलाही खूप अभिमान वाटतो ही स्पर्धा खेळण्यासाठी। आणि सचिन सरांचं तर सगळ्यात महत्त्वाचं मनापासून मी आभार मानतो की त्यांनी माझा खूप मोठा विश्वास ठेवून त्यामुळे माझे 5 डॉट निघाले। मला शुभेच्छा असतील। इथे निलेश या ठिकाणी 5 या सनी कसबे यांच्यासाठी 500 रुपयाचं बक्षीस आहे, या ठिकाणी दिले जाईल। आणि अजून बंटी मांडेकर यांच्यासाठी देखील काही कॅश प्राइज आहेत। बंटी मांडेकर, ₹500 रुपयाचं बक्षीस बंटी मांडेकरला इथे प्रदान होतंय। तर खेळाडूंचं अभिनंदन आणि मान्यवरांचे आभार। आणि लगेचच मॅच होईल सुरू, जिथे समालोचन कक्षातून ऐका उत्तम सावंत सरांना। थँक्यू। या ठिकाणी आपण पाहिलं तर आपल्या स्पर्धेच्या निमित्तानं वहागाव नगरीचे आदर्श उपसरपंच सन्माननीय सत्यवानभाऊ नवले, सुपरस्टार स्पोर्ट्स क्लब वहागाव संघाचे संघमालक यांचे शुभागमन होते। सत्यवानभाऊ नवले साहेबांचं मनपूर्वक मनापासून हार्दिक स्वागत आहे। खेड तालुका प्रीमियर लीग 2025 च्या वतीनं आदर्श उपसरपंच वहागाव आणि आमचे मार्गदर्शक संघमालक सत्यवानभाऊ नवले आपण आवर्जून उपस्थित राहिलात त्याबद्दल आम्ही आपलं मनपूर्वक
मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत करतो. खेड तालुका प्रीमियर लीग आयोजक कमिटीच्या वतीनं आपलं स्वागत आहे. यावेळेचा चेंडूता आणि तो देखील आपण पाहिलं तर खेळलाय सेल टिपलाय बिग विकेट गॉन. आयकॉन केतन मात्र इथे आपण पाहिलं तर बाद होईल. झेल टिपतोय विवेक शिवेकर कॅप्टन, तर इथे बाद होतोय फलंदाज आयकॉन केतन म्हात्रे. शानदार भेट ही आहे माननीय किरण शेठ खराबी युवा उद्योजक यांकडून दमदार विकेट. मान इथे आपण पाहिलं तर बाद होताना पाहायला मिळतोय. सातत्यानं टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावरती एक जबरदस्त फलंदाजी करत असताना ग्रामीण क्रिकेट खेळून व्यावसायिक क्रिकेट आपण पाहिलं तर त्यानं फार मोठं केलं. तो इथे आपल्याला बाद होताना मैदानात पाहायला मिळतोय. आयकॉन केतन मात्र 2 चौकार 1 षटक ठोकत 4 चेंडूत 15 धावा त्यानं बनवल्या आणि तो इथे आपल्याला मैदानात बाद होताना पाहायला मिळतोय. षटक क्रमांक पहिला आपण पाहतो धावपल कोती 1 गडी बाद 15 धावा. पहिल्या क्रमांकाचं षटक इथे आपण पाहिलं तर मैदान सुरू आहे आणि गोलंदाजीच्या मार्कवरती देखील आपण पाहिलं तर तुषार रणदिवे आयकॉनला आपण इथे मैदान पाहतोय. आयकॉन वर्सेस आयकॉन आपण पाहिलं तर इथे आता बॅटिंग साठी स्थानिक खेळाडू दिनेश नवले तो मात्र मैदानात उतरलाय. 1 गडी बाद 15 धावा. फुल टॉस चेंडू होता ओव्हर पिच चेंडू होता तो देखील आपण पाहिले तर ड्राईव्ह केलाय. क्षेत्ररक्षक तैनात आहे डीप एक्स्ट्रा कव्हर मध्ये. कॅप्टन विवेकला आपण पाहतोय चेंडू अडवतोय तोपर्यंत एक सिंगल येते. एका धावेच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जातोय आणि धावपल कोती बनवल्या जात आहेत. 1 गडी बाद 16 धावा त्या मात्र धावपल कोत आहेत. षटक क्रमांक देखील आपण पाहिलं तर सुरू आहेत. गोलंदाज देखील आपण इथे मैदान पाहतोय. पहिल्या षटकात धावपल कोत आणि स्कोर कार्ड धावा देखील आपण पाहिलं तर बनवल्या जात आहेत. 16 धावा त्या मात्र धावपल कोत आहेत. 1 गडी बाद. यावेळीचा चेंडूता कॅप्टन कार्तिक नवलेच्या बॅट मधून फटका खेळला. क्षेत्ररक्षक तैनात आहे. चेंडूला अडवताना पाहायला मिळेल तोपर्यंत एक सिंगल येते. 1 धाव देखील आपण पाहिलं तर फार महत्वाच्या. षटक क्रमांक संपेला पहिल्या क्रमांकाचं 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर बॅटिंग करणारी टीम आपण पाहतोय. सुपरस्टार स्पोर्ट्स क्लब वहागाव संघ बनवतोय. 1 गडी बाद 17 धावा. ही पहा ओव्हर संपली. या ओव्हरचे प्रायोजक जगदंबा 72+ साऊंड अँड स्पोर्ट्स प्रोप्रायटर माननीय महेंद्र शेठ सावंत आणि माननीय बाळूशेठ वाडेकर. क्रमांक देखील आपण पाहिलं तर सुरू आहेत. गोलंदाजी देखील आपण पाहिलं तर इथे आपल्याला मैदान पाहायला मिळते. फार मोठं आक्रमण करण्याचा प्रयत्न केतन मात्रने केला. एक चांगली सुरुवात एक चांगला स्टार्ट त्यानं पहिल्या षटकात आपल्या संघाला इथे मात्र मिळून दिला. परंतु इथे पहिलं षटक जसं सुरू झालं सुरुवातीच्या काही चेंडू होती षटकार चौकार षटकारांचे फटाके फुटू लागले आणि त्यानंतर इथे आपण पाहिलं तर केतन मात्रेच्या बॅटिंगला कुणाची दृष्ट लागली की काय नजर लागली की काय आणि तिथे आपण पाहिलं तर तो विकेट देऊन झेलबादच्या रूपानं बाद होताना पाहायला मिळतोय. 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर 1 गडी बाद 17. कार्तिक नवले दिनेश नवले या स्थानिक खेळाडूंवरती देखील फार मोठी जबाबदारी असेल आज टीमची. अमित नाईकला देखील याच संघात आपण पाहतोय ऍज अ आयकॉन तो देखील आपल्याला इथे मैदानात पाहायला मिळतोय. सुपरस्टार स्पोर्ट्स क्लब वहागाव या संघातील सगळे खेळाडू सुपरस्टार आहेत आणि खरं तर आज या खेळाडूंकडून एका चांगल्या खेळाची अपेक्षा संघ मालकांना आहे. फुल टॉस त्यावरती केलाय रिव्हर स्विच इट. चेंडू मात्र चाल सीमारेषा पार. कार्तिक नवलेच्या बॅट मधून आलाय तडाखेबंद षटकार. फटका असा धुवाधार. हा गेला षटकार माननीय प्रवीण शेठ काळोखे माऊली उद्योग समूह यांचा खतरनाक षटकार. षटकाराच्या मदतीने स्कोर कार्ड देखील आपण पाहिलं तर पुढे जाते. धावपल कोते आकडे देखील इथे आपल्याला बदलताना पाहायला मिळतात. प्रचंड मोठं आक्रमण देखील इथे आपण पाहिलं तर कार्तिकनं मैदान केले.
कॅप्टन टू कॅप्टन एकाच भागातील दोन्ही खेळाडू आहेत, फार जवळजवळची गाव आहेत. यावेळीचा चेंडू होता, फटका खेळलाय, क्षेत्ररक्षक तिथे चुकी करेल तोपर्यंत काही धावा येत आहेत. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, रनआउटची संधी आणि पाहता पाहता गुड रनिंग बिटवीन द विकेट, 2 धावा त्या मात्र पळून पूर्ण केल्यात. एक गडी बाद 25 धावा, षटक क्रमांक 2 आपण पाहतोय आणि धावफल कोती बनवल्या जात आहेत. 25 एक गडी बाद, कार्तिक नवले 3 चेंडू 9, दिनेश नवले 1 चेंडू 1 धाव तो इथे आपल्याला बनवताना पाहायला मिळतोय. दुसरं षटक देखील आपण पाहिलं तर सुरू आहेत. 6 ओव्हरची मॅच आपण पाहतोय, 6 षटकांचा सामना आपण पाहतोय, एक गडी बाद 25 धावा. दुसरं षटक देखील आपण पाहिलं तर प्रगती बातावरती सुरू आहेत. रासे कडाचीवाडी 11 विरुद्ध सुपरस्टार स्पोर्ट्स क्लब वाघाव या 2 संघात आपण पाहिलं तर हा सामना इथे आपल्याला मैदानी पाहायला मिळतोय. ही मॅच आपल्याला इथे मैदानी पाहायला मिळते. खेड तालुका प्रीमियर लीग मध्ये या दोनही संघांच्या संघ मालकांनी संघ मालकीचे घेत आपापल्या तालुक्यातील आपापल्या भागातील खेळाडूंना खेळण्याचे फार मोठं व्यासपीठ या स्पर्धेच्या माध्यमातून संघ मालकांनी दिलंय आणि दोनही संघातील खेळाडू या संपूर्ण क्रिकेट स्पर्धेत अतिशय जबरदस्त कामगिरी करत सुपर 8 ला पात्र ठरलेत. इथे जर जिंकत असतील तर ते आपल्या स्पर्धेच्या बक्षीस पात्र फेरीत देखील दाखल होताना पाहायला मिळतील. यावेळीचा चेंडूचा फटका खेळलाय, क्षेत्ररक्षक तैनात आहे शिवम रौंदळ, चेंडूला अडवेल फेकी करेल तोपर्यंत एक सिंगल आपण पाहतोय. एका धावेच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे चाल, एक गडी बाद 26 धावा, षटक क्रमांक 2 आपण पाहतोय. विवेक शिवेकरनं 3 चेंडू टाकलेत, 9 धावा खर्च केलात. एखादी विकेट तो मिळेल का, एखाद 2 डॉट बॉल तो करेल का, संघाला कमबॅक पुनरागमन तो इथे करून देईल का, ते देखील आपण पाहणार आहोत. आतापर्यंत चांगलं षटक, पहिल्या चेंडूवरती जरी षटकार आला परंतु त्यानंतर कमबॅक केलंय आणि कमबॅक करण्याची ताकद त्या गोलंदाजामध्ये आहे. यावेळीचा चेंडू होता, शरीरभेदक मारा, अंगभेदक चेंडू आपण पाहतोय. चेंडू चांगला होता, ऑफ स्टंपच्या थोडंसं बाहेर टप्पा ठेवला होता, खेळायचं होतं खरं तर कव्हर पॉइंटच्या मधोमध फटका खेळला असता तर तिथे चांगल्या धावा आल्या असत्या, परंतु चेंडू स्क्वेअर लेग मिड विकेटला खेळण्याचा प्रयत्न करतो बॅटर दिनेश आणि तोपर्यंत एक धाव येते लेग बायच्या रूपानं. जिथला चेंडू जर तिथे बॅटर खेळत असेल तर काही धावा येतात, संघासाठी त्याचा फायदा होतो, परंतु चुकीचं शॉट सिलेक्शन असेल तर तिथे लेग बायच्या धावा देखील आपण पाहतोय. जबरदस्त फटका, या फटक्यांची गरज आहे. सुंदर कव्हर ड्राईव्ह कार्तिक नवलेच्या बॅट पदर होतोय, चेंडू सीमा पार, चौकार. भिडू दे साऱ्या गगनात ललकार. माननीय दीपराज दादा खराबी प्रसिद्ध गाडा मालक यांचा सनसनीत चौकार. षटक क्रमांक देखील आपण पाहिलं तर सुरू आहे. दुसऱ्या क्रमांकाचं धावपल कोत्याने स्कोर कार्ड ते बनवलं गेलात, एक गडी बाद 31. रिव्हरचा फटका होता, स्विच हिट देखील केला आहे, चुका होत आहेत, धावा येत आहेत, चेंडू मात्र चाललाय सीमारेषेकडे. आउटफील्ड वेगवान, चेंडू थांबायला तयार नाही, परंतु अडवतील 1 2 3 क्षेत्ररक्षक आणि तोपर्यंत मिळतील कार्तिक नवलेला 1 2 3 धावा. 3 धावांच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे चाल, षटक क्रमांक संपेल. दुसऱ्या क्रमांकाचा आणि धावपल कोती बनवते टीम सुपरस्टार स्पोर्ट्स क्लब वहागाव. 2 षटकांच्या समाप्तीनंतर एक गडी बाद 34 धावा. ही पहा ओव्हर संपली. या ओव्हरचे प्रायोजक जगदंबा 72 प्लस साऊंड अँड स्पोर्ट्स, प्रोप्रायटर माननीय महेंद्र शेठ सावंत आणि माननीय बाळू शेठ वाडेकर. षटक क्रमांक देखील आपण पाहतोय, गोलंदाजी देखील आपण पाहिलं तर इथे आपल्याला मैदानी पाहायला मिळते. जबरदस्त कामगिरी देखील आपण पाहिलं तर आतापर्यंत इथे आपण बॅटिंग करणाऱ्या टीम कडनं पाहतो. एक चांगली सुरुवात, एक चांगला स्टार्ट. ऐकून केतन मात्रेनं सुरुवात जी करून दिली त्या सुरुवातीला देखील आपण पाहिलं तर इथे पुढे घेऊन जाताना संघनायक कॅप्टन कार्तिक नवलेला आपण पाहतोय. चला विनंती आहे थोडी घाई करा, टीम मीटिंग जास्त वेळ नको आहे. ड्रिंक्स ब्रेक आपण करतोय, खेळाडूंना चलपाण्यासाठी काही कालावधी देतोय, परंतु वेळेची बंधनं देखील आपल्याकडे आहेत. वेळ फार महत्वाचा आहे. आज 5 मॅच आहेत, प्रत्येक मॅच आपण 6 ओव्हरची खेळतोय. प्रत्येक सामना तो देखील आपण पाहिलं तर 6 षटकांचा इथे आपल्याला खेळवताना देखील आयोजक कमिटीला आपण पाहतो. या संपूर्ण क्रिकेट स्पर्धेचं आयोजन नियोजन करत असताना खेड तालुका प्रीमियर लीग 2025 ची संपूर्ण आयोजक कमिटी फार कष्ट मेहनत परिश्रम घेताना या स्पर्धेत आपल्याला पाहायला मिळते. 2 षटकांचा खेळ संपला, एक गडी बाद 34 धावा. तर षटक क्रमांक 3 करण्यासाठी गोलंदाज शिवम रौंदळ इथे आपल्याला सज्ज होताना पाहायला मिळतोय.
दिनेश नवले, कार्तिक नवले या स्थानिक खेळाडूंनी, खेड तालुक्याच्या पश्चिम भागातील खेळाडूंनी, वाघगावच्या सुपरस्टार संघातील खेळाडूंनी जबरदस्त खेळ आतापर्यंत इथे मैदानी केलाय. सेकंड विकेटसाठी पार्टनरशिप करतात, भागीदारी करतात, धावा जमवतात, धावा गोळा करतात, कारण का संघाला धावांची फार मोठी गरज आहे. कारण का एक मोठं टोटल, एक मोठं टार्गेट, एक मोठं धावांचं लक्ष इथे बॅटिंग करणाऱ्या टीम कडनं उभं करणं जाणं इथे मात्र गरजेचं असेल. उभं करावं लागेल, एक मोठं टार्गेट ठेवावं लागेल. सुपरस्टार स्पोर्ट्स क्लब वाघाव संघाला का प्रतिस्पर्धी रासे कडाचवाडी 11 देखील बॅटिंग ऑर्डर फार मोठा तगडा ताकदवान आहे आणि स्ट्रॉंग बॅटिंग लाईनअप आहे. चांगले आयकॉन तेही खेळाडू आहे, तेही टीम मध्ये आपण पाहतो चांगले आयकॉन खेळाडू आहेत, त्यामुळे चांगलं टार्गेट उभं करावं लागेल. यावेळीचा चेंडू होता, फटका फसलाय, चेंडू हवे टिपला चल विकेट कीपर नवनाथ राऊत टेकन व्हेरी गुड कॅच. तर विकेट चोल पतन कॅप्टन कार्तिक नवले बॅक टू द पहिले. गोलंदाजाला मिळाली शानदार भेट. ही आहे माननीय किरण शेठ खराबी, युवा उद्योजक यांच्याकडून दमदार विकेट. षटक क्रमांक देखील आपण पाहिले तर तिसऱ्या क्रमांकाचा आपण पाहतोय. खर तर चांगली सुरुवात झाली होती, चांगला धावा टीमने बनवला होता. कार्तिकला फक्त खेळपट्टीवरती विकेट होती, अजून 1-2 षटक थांबणं गरजेचं होतं आणि तिथे आपण पाहिलं तर शिवम रोंदोच्या पहिल्या चेंडूवरती मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात तो इथे आपली विकेट मात्र गमावताना पाहायला मिळते. फलंदाज कार्तिक नवले देखील आपण पाहिलं तर बाद होतोय, संघनायक बाद होतोय, आयकॉन केतन मात्र बाद चालाय. तर बॅटिंगसाठी आयकॉन अमित नाईक जो इथे आपल्याला मैदानी पाहायला मिळतोय. याही खेळाडून आपण पाहिलं तर टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावरती सातत्याने एक चांगलं क्रिकेट खेळले आणि तो देखील आपण पाहिलं तर इथे आता बॅटिंगसाठी होते. नुकतीच इंडियन स्ट्रीट प्रीमियर लीग ISPL क्रिकेटची स्पर्धा खेळून तो खेड तालुका प्रीमियर लीग या स्पर्धेत आपल्याला पाहायला मिळतोय. आयकॉन अमित नाईक इन ऍक्शन. गोलंदाजीच्या मार्कवरती शिवम रौंदा. यावेळीचा चेंडू तास सोडून दिला, वेल्लप केला आणि तोपर्यंत पंच कळवतात. व्हाईट बॉल, खराब चेंडू, एक अतिरिक्त अवांतर धाव माननीय रुपेश टेकाळे, शिवन्य एंटरप्राइजेस यांच्याकडून अवांतरची एक रन. एक स्पोर्ट्स सायकलचं सौजन्य करणारे सन्मान्य युवा उद्योजक तानाजी शेठ देशमुख साहेबांचं शुभागमन आपलं मनपूर्वक मनापासून हार्दिक स्वागत आहे. यावेळीचा चेंडू तळवारपणे स्टेअर केला, शॉट बॅकवर्ड पॉइंटला एक सिंगल येते. एका धावीच्या मदतीने स्कोर कार्ड देखील आपण पाहिलं तर पुढे जातोय. धावपल कोते आकडे बदलतात. षटक क्रमांक देखील आपण पाहिलं तर सुरू आहेत. गोलंदाजी देखील आपण पाहिलं तर इथे आपल्याला मैदानी पाहायला मिळते. वेलकम बॅक, गुड कमबॅक, चांगलं पुनरागमन आपण शिवम रोंदळकडनं इथे मैदानी पाहतोय. चांगली सुरुवात देखील केली होती बॅटिंग करणाऱ्या टीमनं, परंतु तिला थांबवताना शिवम रोंदळला देखील आपण इथे मैदानी पाहू शकाल. एक चांगलं षटक आतापर्यंत करतोय. यावेळीचा चेंडू होता दिनेश नवलेचा. फॉर्म खरं तर टीम साठी प्रचंड महत्वाचा असेल. इन फॉर्म बॅटिंग करावं लागेल, चांगल्या चेंडूंना सन्मान द्यावा लागेल, खराब चेंडूंचा खरपूस समाचार घ्यावा लागेल, धावा बनवाव्या लागतील, स्कोर कार्डवरती धावपल कोती आकडे इथे मात्र बदलताना देखील पाहायला मिळतील का ते देखील आपण पाहणार आहोत. प्रयत्न करावा लागतील दिनेश नवलेला. आतापर्यंत चेंडू खेळला, 3 धाव बनवली, फक्त एकच. यावेळीचा चेंडू होता, पंच कळवतात. व्हाईट बॉल, एक खराब चेंडू देखील आपण पाहतो. एक अतिरिक्त अवांतर धाव येईल. ही आली अवांतर धाव माननीय रुपेश टेकाळे, शिवन्य एंटरप्राइजेस यांच्याकडून अवांतरची एक रन. 2 गडी बाद 37वा षटक क्रमांक 3 आपण पाहिलं तर सुरू आहे आणि गोलंदाजी देखील आपण इथे मैदानी पाहतोय. षटक क्रमांक देखील आपण पाहिलं तर सुरू आहे. धावपल कोता आणि स्कोर कार्ड धावा देखील आपण पाहिलं तर 37, 2 गडी बाद. यावेळीचा चेंडू होता दिनेश नवलेला. पुन्हा एकदा व्हाईट बॉल, लागोपाठचे खराब चेंडू या षटकात आपण पाहतोय. काय अतिरिक्त अवांतर धावा ते देखील आपल्याला इथे मैदानी येताना पाहायला मिळतात. शिवम रोंदळला देखील आपण पाहतो इथे व्हाईट बॉल पंच कळवतायत. ही आली अवांतर धाव माननीय रुपेश टेकाळे, शिवन्य एंटरप्राइजेस यांच्याकडून अवांतरची एक रन. 2 गडी बाद 38वा षटक क्रमांक 3 आपण पाहतोय. मंचावरती उपस्थित होत आहेत सन्मान्य नवनाथराव मेने,
आपलं मनपूर्वक स्वागत, सहर्ष स्वागत. विनंती अतिथी कक्षामध्ये या. थँक्यू. 2 गडी बाद 38वा षटक क्रमांक 3 आपण पाहतो. शिवम रमदोड रोड एंड कडनं मारा करेल. या वेळचा चेंडू होता दिनेशच्या बॅटचं टॉप एज टिपला जाईल. टेकन व्हेरी गुड कॅच, कॉटन बॉल, विकेट चोल पतन. बॅटर दिनेश नवले इथे स्वस्तात परतील फलंदाज झेलबाद. गोलंदाजाला मिळाली शानदार भेट. ही आहे माननीय किरण शेठ खराबी, युवा उद्योजक यांकडून दमदार विकेट. विकेट येताना पाहायला मिळते. फलंदाज देखील आपण पाहिलं तर इथे आपल्याला बाद होताना पाहायला मिळतोय. षटक क्रमांक देखील इथे आपण पाहिलं तर सुरू आहेत. गोलंदाजी देखील आपण पाहतो मैदानावरती. सुशांत भोईर लेफ्ट हँड बॅटर आता बॅटिंग साठी आपण पाहतोय. खेड तालुक्याच्या पश्चिम भागातील देशमुखवाडीला बिलॉंग करणारा सुशांत भोईर आता बॅटिंग साठी आपण पाहिलं तर इथे आपल्याला मैदानावरती उतरताना पाहायला मिळतो. याही खेळाडूनं प्रभावित केलं. सुपरस्टार स्पोर्ट्स क्लब वाघ या टीम कडनं ज्यावेळेस संघ लीग पद्धतीने सामने खेळत होता त्यावेळेस जबरदस्त बॅटिंग सुशांत भोईर कडनं आपण पाहिली. विशेष करून आयकॉन अमित नाईक कडनं आपण पाहिली, कार्तिक नवले कडनं आपण पाहिली, केतन म्हात्रे कडनं आपण पाहिली आणि त्यानंतर हा संघ आपण पाहिलं तर सुपर 8 ला पात्र ठरलाय. आणि सुपर 8 मध्ये आज पहिलीच मॅच तो संघ देखील आपण पाहिलं तर इथे खेळताना पाहायला मिळतोय. आणि सुपर 8 चा थरार तो देखील आपण पाहिलं तर इथे आज रंगताना पाहायला मिळतोय. लाखो रुपयांची बक्षीस आहेत, फार मोठी वैयक्तिक बक्षीस आहे या स्पर्धेत आपण पाहतोय. खेड तालुका प्रीमियर लीग 2025 एक भव्य दिव्य आयोजन नियोजन आपल्याला पाहायला मिळते. आज या क्रिकेट स्पर्धेचा 6वा दिवस आहे. उद्या स्पर्धेचा अंतिम आणि समारोपाचा दिवस देखील आपण पाहणार आहोत. क्वालिफायर 1, एलिमिनेटर, क्वालिफायर 2, मेगा फायनल, ग्रँड फिनाले, बक्षीस वितरण समारंभ या सगळ्या गोष्टी उद्या आपल्याला स्पर्धेत पाहायला मिळतील. उद्या शेवटचा अंतिम समारोपाचा दिवस आहे. यावेळीचा चेंडू होता पुढे सरसावत. डावकुरातीचा बॅटर सुशांत भोईरच्या बॅटमधून चेंडू जाईल डीप लॉंग ऑफ सीमा पार. ठोकून दिलाय, फेकून दिलाय, षटकार. फटका असा धुवाधार. हा गेला षटकार. माननीय प्रवीण शेठ काळोखे, माऊली उद्योग समूह यांचा खतरनाक षटकार. प्रचंड मोठं आक्रमण देखील आपण पाहिलं तर केलं गेलंय. प्रचंड मोठा हल्ला देखील आपण पाहिलं तर इथे आपल्याला मैदानात पाहायला मिळतं. या फटक्यांची गरज बॅटिंग करणाऱ्या टीमला मात्र नक्कीच आहे. मच निडेड बाउंड्रीज फॉर टीम बॅटिंग साइड. षटकार, चौकार, चौकार, षटकार ठोकावे लागतील, खेळावे लागतील सुपरस्टार स्पोर्ट्स क्लब वाघाव संघाला. ऐकून केतन मात्र बाद झालाय. नवीन चेंडू द्या मैदानावरती. कॅप्टन कार्तिक नवले बाद झालाय, परंतु तिसऱ्या विकेटला दिनेश नवले परतलाय आणि त्यानंतर चौथ्या विकेटसाठी आता भागीदारी पार्टनरशिप देखील आपण पाहणार आहोत. नवीन चेंडू द्या मैदानावरती. चव्वेचाळीस धावा धावपलक होत आहेत. 3 विकेट देखील आपण पाहिलं तर गमावल्या. षटक क्रमांक 3 आपण पाहतोय. यानंतर सामना क्रमांक 3 जो होणार आहे पहिल्या मॅचचा विजेता संघ विरुद्ध दुसऱ्या मॅचचा विजेता संघ, या 2 विजेत्या संघात यानंतरची मॅच आपल्याला पाहायला मिळणार आहे. त्यामुळे विजेत्या संघातील खेळाडूंना विनंती आपण तयार राहा. यानंतर लगेचच सामना क्रमांक 3 तो मात्र इथे खेळवला जाणार आहे. 44 धावा धावपलक होत आहेत. 3 विकेट गमावल्यात. षटक क्रमांक 3 देखील आपण पाहिले तर सुरू आहे. सुशांत भोईर 1 चेंडू 6 धावा, अमित नाईक 1 चेंडू 1 धाव. तर इथे शिवम रौंदळला आपण पाहतो गोलंदाजीच्या मार्क होती. 5 चेंडू टाकले, 10 धावा खर्च केला, 2 विकेट मिळवल्यात. 2 फलंदाज 2 बॅटर बाद करणारा गोलंदाज शिवम रौंदळ इन ऍक्शन आपल्या समोर आहेत.
रोड एंड कडनं मारा करतोय, साइड स्क्रीन एंड कडनं मारा करतोय, मुख्य पंचांना पार करत शिवम रोंदे टू सुशांत भोईर. खुल्लोळ टप्प्याचा चेंडू होता, वेग दाखवलाय, गती दाखवली, एक टॉट बॉल. विकेट किपर नवनाथ राऊतच्या आता चेंडू आपण पाहतो, एक निर्धाव येतोय, एक टॉट बॉल देखील आपण पाहिलं तर इथे आपल्याला पाहायला मिळतोय. षटक क्रमांक 3 संपेल. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 3 गडी बाद, 44 धावा. सुपरस्टार स्पोर्ट्स क्लब वहागाव. ही पहा ओव्हर संपली. या ओव्हरचे प्रायोजक जगदंबा 72+ साऊंड अँड स्पोर्ट्स, प्रोप्रायटर माननीय महेंद्र शेठ सावंत आणि माननीय बाळूशेठ वाडेकर. षटक क्रमांक देखील आपण पाहिले तर इथे मैदान सुरू आहेत. गोलंदाजी देखील आपण इथे मैदान पाहतोय. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावफल कोत्याने स्कोर काढत 44. तर 4थ्या क्रमांकाचे षटक करण्यासाठी गोलंदाज इथे आपल्याला सज्ज होताना पाहायला मिळते. आयकॉन तुषार रंदिवेचा आता चेंडू सोपवलाय. खरं तर गोलंदाजीत आपण पाहिलं तर सातत्यानं छोटे छोटे बदलला प्रत्येक टीमच्या कॅप्टन आणि प्रत्येक टीमच्या संघनायकांना आपण करताना पाहतोय आणि साहजिकच आहे बदल होताना पाहायला मिळतोय. कारण की आता आज संघ सुपर 8ला खेळत आहेत, सुपर 8 लीग पद्धतीने खेळत आहेत. परंतु इथे जर जिंकले तर संघ बक्षीस पात्र होणार आहेत आणि स्पर्धेच्या अंतिम चरणाकडे झुकत असणाऱ्या खेड तालुका प्रीमियर लीग 2025च्या पहिल्या पर्वात टीम बक्षीस पात्र कोणत्या 2 होतील ते देखील आपण पाहणार आहोत. कालचा टॉपर संघ आपण पाहिला, 2 पैकी 2 मॅच जिंकत तो संघ क्वालिफायर 1 साठी पात्र झाला. तो पहिला संघ आपण पाहिला. त्यानंतर 3 पैकी 2 मॅच जिंकत जो संघ सुपर 8 मधून या स्पर्धेच्या बक्षीस पात्र फेरी दाखल झाला तो दुसरा संघ आपण पाहिला. परंतु चेंडू मात्र चाल सीमा पार. आयकॉन अमित नाईकच्या बॅट मधून पहिल्या चेंडूवरती आलाय षटकार आणि पूर्ण होतोय अर्धशतक. 50 धावा. फटका असा धुवाधार हा गेला षटकार. माननीय प्रवीण शेठ काळोखे माऊली उद्योग समूह यांचा खतरनाक षटकार. 50 धावा. 3 गडी बाद. षटक क्रमांक 4. ज्या प्रेक्षकांनी आता कॅच घेतलेला आहे त्या प्रेक्षकांना विनंती, आपण 100 रुपयाचं बक्षीस आहे आपल्यासाठी, तर बक्षीस स्वीकारण्यासाठी आपण मंचावर या. थँक्यू. एक धाव होईल. एका धावेच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे चाल. धावपल कोते आकडे बदलतात. 51 धावा धावपल कोतात. 3 विकेट देखील आपण पाहिले तर इथे गमावल्यात. दोन्ही बॅटर देखील आपण पाहिले तर इथे मैदान ते आपण पाहतोय. डावकरतीचे फलंदाज आहेत, लेफ्ट हँड बॅटर आहेत. आयकॉन अमित नाईकला आपण पाहतो तर सुशांत भोईरला इथे आपण बॅटिंग करताना पाहतोय. पार्टनरशिप भागीदारी सुरू आहे. 4थं षटक आपण पाहतोय. आयकॉन तुषार रंदिवेचे षटक संपल्यानंतर 2 स्थानिक गोलंदाजाची षटकं देखील आपण पाहणार. त्यामुळे आयकॉन अमित नाईक कोणत्या स्ट्रॅटेजीने बॅटिंग करेल याकडे देखील आता प्रेक्षकांचं लक्ष लागले. यावेळीचा चेंडू होता, टप्पा पडल्यानंतर वळण घेतो, विकेट किपरकडे जाईल आणि तोपर्यंत आपण पाहतोय एक डॉट बॉल, एक निर्धाव चेंडू देखील आपण पाहिलं तर येतोय. 3 गडी बाद 51. चांगला चेंडू देखील आपण पाहिलं तर इथे केलाय. टेक्निकलचा वापर केला तो थर्ड अंपायरकडे चेक करण्यासाठी पाठवतायत मुख्य अंपायर. बॅटिंग करणाऱ्या टीमनं मला DRS ची मागणी केली. युवा उद्योजक सन्माननीय राहुल दादा येवले यांची उपस्थिती लाभते आपलं मनपूर्वक स्वागत. आणि सन्मान्य विनोदजी येवले माजी उपसरपंच कान्हेवाडी या अतिथींचंही आगमन इथे होतंय. सर्व अतिथींचं खेड तालुका प्रीमियर लीग मध्ये मनपूर्वक स्वागत. विनंती करतो अतिथी कक्षामध्ये या. थँक्यू. टेक्निकलचा वापर केला तो तिसऱ्या पंचांकडे रेफर केला. थर्ड अंपायर चेक करतायत. खेलेंगे और जीतेंगे ब्रीद वाक्य उरस बाळगत खेड तालुका प्रीमियर लीग 2025 आपण पाहतोय. फेअर डिलिव्हरी. चांगला चेंडू आपण पाहिले तर इथे पंच कळतात. एक टॉट बॉल येईल. बॅटिंग करणारी टीम आपलं रिओ आणि DRS इथे आपल्याला गमवताना पाहायला मिळेल. तोपर्यंत एक डॉट बॉल देखील आपण पाहतो. एक निर्धाव चेंडू तो देखील आपल्याला इथे येताना पाहायला मिळतोय. आयकॉन तुषार रंदिवेचा षटक आपण पाहतोय, फार इम्पॉर्टंट राहील. आतापर्यंत त्यानं 3 चेंडू 7 धावा खर्च केलात. पहिल्याही षटकात चांगल्या धावा आल्या होत्या. चांगली बॅटिंग देखील आपण करताना आयकॉन केतन मात्रला पाहिलं. पहिल्या षटकात 17 आल्या, या षटकात 7 आल्या. अजून 3 चेंडू तुषार रंदिवेचे इथे आपण पाहिले तर बाकी आहेत. अमित नाईकचा प्रयत्न एकच असेल की खेळपट्टीवरती थांबणं, विकेटवरती उभं राहणं आणि शेवटच्या 2 षटकात जास्तीत जास्त धावा बनवत संघाचं एक मोठं टार्गेट उभं करणं.
परंतु प्रयत्न करेल का तुषार? यावेळचा चेंडू होता अतिरिक्त उसळी घेणारा एक्स्ट्रा बाउन्स आउटसाइड द ऑफस्टम्प. खराब चेंडू, अतिरिक्त अवांतर धाव येते. एका धावेच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे चाल. 52-3 गडी बाद. टेनिस बॉल क्रिकेटचा खेळ असाच आहे, दोन्ही बाजूनं पाहिलं जातं. फलंदाजी करणाऱ्या संघाच्या बाजूनं, गोलंदाजी करणाऱ्या संघाच्या बाजूनं. यावेळीचा चेंडू होता, फटका तर खेळलाय, आयकॉन वरती केला हल्ला. स्थानिक खेळाडू सुशांत भोईरच्या बॅट मधून टोले चंगप्रहार. चेंडू मात्र चाल व्यासपीठाला मानवंदना देणारा षटकार. फटका असा धुवाधार, हा गेला षटकार. माननीय प्रवीण शेट काळोखे, माऊली उद्योग समूह यांचा खतरनाक षटकार. जबरदस्त बॅटिंग आपण पाहतो. सुशांत भोईर, छोटा पॅक बडा धमाका. मूर्तीनं लहान परंतु कीर्तीनं महान. वाघाऊट संघाकडनं जबरदस्त फलंदाजी करतोय. 4 चेंडू खेळलाय, 2 षटकार त्यानं ठोकलेत. यावेळचा चेंडू होता, विकेट किपरच्या हातातून सटकलाय, निसटलाय. तोपर्यंत एक डॉट बॉल देखील आपण पाहतोय. निर्धाव चेंडू देखील आपण पाहिलं तर येतोय. देशमुखवाडी नगरीचे माजी आदर्श सरपंच सुशांत भोईर यांचे पिताश्री सन्माननीय रामदास शेठ भोईर साहेबांचं शुभागमन. आपलं मनपूर्वक मनापासून हार्दिक स्वागत आहे. यावेळचा चेंडू होता, पॉइंटला स्क्वेअर कट. चेंडू मात्र चाल सीमा पार. आयकॉन वरती चढवला हल्ला. सुशांत भोईरचा बोलतो बॅटचा बल्ला. चेंडू मात्र चाल सीमा पार. धावा मिळतील 4. भिडू दे साऱ्या गगनात ललकार. माननीय दीपराज दादा खराबी, प्रसिद्ध गाडा मालक यांचा सनसनीत चौकार. 4 षटकांचा खेळ संपलाय. 3 गडी बाद, 62 धावा. शेवटची 2 षटकं, शेवटचे 12 चेंडू देखील आपण इथे मैदानी पाहणार आहोत. सुपरस्टार ही पहा ओव्हर संपली. या ओव्हरचे प्रायोजक जगदंबा 72+ साऊंड अँड स्पोर्ट्स. प्रोप्रायटर माननीय महेंद्र शेठ सावंत आणि माननीय बाळू शेठ वाडेकर. कान्हेवाडीचे माजी उपसरपंच सन्माननीय विनोदजी येवले आणि त्यांच्या समवेत उपस्थित असलेले अतिथी सन्मान्य राहुलजी येवले, या दोन्ही अतिथींचा सन्मान मंचावरती होतोय. मी सरपंच राहुल दादा पानमन यांना विनंती करतो, समीर मामा ठोंबरे आणि रविदादा कड यांना विनंती आहे, आपण दोन्ही मान्यवरांना सन्मानित करा. इथं घ्या, मी मागच्या नावाले पण असं मी घेऊ का फोटो तुम्हाला? कान्हेवाडीचे सरपंच आवर्जून या समारंभाला उपस्थित आहेत आणि आपला सन्मान मंचावरती या ठिकाणी संपन्न होतोय. आपलं मनपूर्वक धन्यवाद. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. मान्यवरांचे सन्मान देखील आपण व्यासपीठावरती संपन्न होताना पाहतोय. 4 षटकं संपतायत, 3 गडी बाद, 62 धावा धावपल कोळतायत. उर्वरित शेवटची 2 षटकं ती देखील आपण इथे मैदानी पाहणार आहोत. गोलंदाजीच्या मार्कवरती शिवम रोंदळला आपण पाहतोय. वैयक्तिक दुसरं तर संघासाठी 5वं षटक तो करतोय. पहिला चेंडू आपण पाहिलं तर इथे मैदानाच्या आतमध्ये आयकॉन अमित नाईक साठी होता, फेकी होते आणि तोपर्यंत धावा देखील येत आहेत. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, रनआउटची संधी आणि पाहता पाहता 2 धावा त्या मात्र इथे पळून पूर्ण केल्या गेल्यात. 2 धावांच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे चाल. 64 धावा धावपल होती. 3 विकेट देखील आपण पाहिले तर इथे गमावल्यात आणि षटक क्रमांक 5 आपण पाहिलं तर सुरू आहे. 6 ओव्हरची मॅच आपण पाहतोय. 6 षटकांचा सामना आपण पाहतोय. आयकॉन अमित नाईक वरती देखील आपण पाहिलं तर क्रिकेटच्या रसिक प्रेक्षकांच्या फार मोठ्या नजर आहेत. कशा प्रकारे तो कामगिरी करेल ते देखील आपण पाहणार आहोत. गोलंदाज पुन्हा एकदा शिवम रोंदळ. यावेळचा चेंडू होता, मिडल ऑफ द बॅट होताना पाहायला मिळत नाही. गॅप मध्ये आला, गॅप मोठा. 2 क्षेत्ररक्षकांची दरी ओलांडत चेंडू मात्र जाईल ऑन साइड मिड विकेटला. आयकॉन अमित नाईकच्या बॅट मधून येतोय A1 क्वालिटीचा ब्रँडेड चौकार. भिडू दे साऱ्या गगनात ललकार. माननीय दीपराज दादा खराबी, प्रसिद्ध गाडा मालक यांचा सनसनीत चौकार.
जबरदस्त बॅटिंग अमित नाईक कडनं आपण पाहतोय. 5 चेंडू खेळला, 14 धावा देखील आपण पाहिलं तर बनवताना पाहायला मिळतोय. ऐकून अमित नाईकला तुम्ही बॅटिंग करताना पाहतात. खरं तर जबरदस्त फलंदाजी करतोय सुपरस्टार स्पोर्ट्स क्लब वाघाव या टीम कडनं. अमित नाईक एक असा खेळाडू आहे ज्यानं इंडियन स्ट्रीट प्रीमियर लीग मध्ये पहिली मॅन ऑफ द मॅच चे किताब पटकावलाय आणि तो इथे आपल्याला बॅटिंग करताना पाहायला मिळतोय. टायगर्स ऑफ कोलकाता या संघाच्या विरुद्ध पहिल्याच मॅच मध्ये तो सामनार किताब पटकावताना पाहायला मिळाला आणि तोच इथे आपल्याला बॅटिंग करताना पाहायला मिळतोय. खेड तालुका प्रीमियर लीग मध्ये आयकॉन अमित नाईक. यावेळीचा चेंडूचा टप्पा पडल्यानंतर उसळतोय, विकेट किपरकडे जातोय, परंतु स्थानिक गोलंदाज शिवम रौंदव देखील काही कमी नाही. आपल्या गोलंदाजी धार तो इथे मैदानात दाखवताना पाहायला मिळतोय. 3 चेंडू टाकले त्यांना ऐकून अमित नाईकला आणि खर्च केला फक्त 6 धावा. शिवम रौंदव टू अमित नाईक, गोलंदाज टू फलंदाज, 68 धावा धावपल होती, 3 विकेट गमावल्यात. षटक क्रमांक 5 देखील आपण पाहिलं तर सुरू आहे. यावेळीचा चेंडूचा फटका देखील आपण पाहिलं तर खेळला गॅप मोठा, 1 धाव पडून पुन्हा दुसरीचा प्रयत्न आणि पाहता पाहता पुन्हा 2 धावा त्या मात्र पूर्ण होताना पाहायला मिळत आहेत. 70 धावा धावपल होती, 3 गडी बाद. षटक क्रमांक 5, 6 षटकांचा आणि 6 ओव्हरचा सामना देखील आपण पाहतोय. ऐकून अमित नाईकला देखील आपण पाहू शकाल मैदानाच्या आतमध्ये. अनेक टेनिस बॉल क्रिकेटमध्ये आपण पाहिलं तर फार मोठमोठे स्पर्धा खेळताना त्याला आपण पाहिले. आज देखील आपण पाहिलं तर इथे जबरदस्त बॅटिंग तो मात्र करताना पाहायला मिळतोय. यावेळीचा चेंडूचा फटका फसलाय, चेंडू हवेत, प्रयत्न करेल क्षेत्ररक्षक, चेंडू अडवला जाईल. 1 टप्पा घेत संघमालक विशाल कड पाटील चेंडू अडवताना पाहायला मिळतात. तोपर्यंत धावा येतात 2 धावा. नो बॉल देखील आपण पाहिलं तर इथे मैदानाच्या आतमध्ये कळवत आहेत आणि तिथे आपण पाहिलं तर काही धावा देखील आपल्याला येताना पाहायला मिळत आहेत. ऋषिकेश दादा देवकर आणि अभिदादा कड पाटलांचं शुभाग म्हणून आपलं मनपूर्वक स्वागत आहे. हार्दिक हार्दिक स्वागत आहे. त्यांच्या माध्यमातून तृतीय क्रमांकाचं जे बक्षीस होतं मॅन ऑफ द सिरीज साठी आपण पाहिलं तर एक 2 व्हीलर बाईक आहे श्री अक्षय दादा ज्ञानेश्वर जाधव यांच्या माध्यमातून आणि त्या 2 व्हीलर बाईकचं जे सौजन्य होतं त्या ठिकाणी जमा केलं त्याबद्दल त्यांचं मनपूर्वक मनापासून हार्दिक हार्दिक आभार आहोत. खेड तालुका प्रीमियर लीग 2025 च्या वतीनं मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत आहे. यावेळीचा चेंडूचा फटका फसलाय परंतु फ्रीड बॉल, चेंडू अडवलाय तोपर्यंत एक सिंगल येईल. एका धावेच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जाईल. धावपलकोती 74, 3 गडी बाद. शेवटचा 1 चेंडू बाकी आहे. 5 चेंडू आतापर्यंत टाकलेत, 1 चेंडू बाकी आहेत. या चेंडूवरती जर एखादा मोठा फटका आला तर बॅटिंग करणारी टीम एका चांगल्या सुस्थितीत इथे आपल्याला मैदानात पाहायला मिळेल. सुपरस्टार क्रिकेट क्लब वाघावचा संघ आपण पाहतोय. वाघाव नगरीचे माझे आदर्श उपसरपंच सत्यवानभाऊ नवले, त्याचबरोबर आपण पाहिलं तर युवा उद्योजक आणि उद्योगपती आदित्य शेठ परदेशी यांच्या मालकीची टीम देखील आपण पाहतोय बॅटिंग करते. सुपरस्टार क्रिकेट क्लब वाघाव खेड तालुका प्रीमियर लीग मध्ये हा संघ खेळतोय. सुपर 8चा तालार 2 सामने जिंकला, 2 पैकी 2 तर तो संघ होईल बक्षीस पात्र. 3 पैकी 2 जिंकला तरी तो देखील होईल मात्र बक्षीस पात्र. फुल टॉस चेंडूचा दिशा दिली, टिपलाय चेल ऑन साइड मिड विकेटला टेकन, व्हेरी गुड कॅच. विकेट चोल पतन तर फलंदाज होतोय बाद. सुशांत भोईर आउट. गोलंदाजाला मिळाली शानदार भेट. ही आहे माननीय किरण शेठ खराबी युवा उद्योजक यांच्याकडून दमदार विकेट. 5 षटकांचा खेळ संपला. धावपलकोती बनवल्या गेल्यात 4 गडी बाद, 74 धावा त्या मात्र धावपलकोती आहेत. ही पहा ओव्हर संपली. या ओव्हरचे प्रायोजक जगदंबा 72+ साऊंड अँड स्पोर्ट्स, प्रोप्रायटर माननीय महेंद्र शेठ सावंत आणि माननीय बाळूशेठ वाडेकर.
थँक्यू डीचे 74 धावा धावपलकोती 4 विकेट गमावल्या तर बॅटिंगसाठी ओमकार नवले तो देखील आपल्याला इथे मैदानात उतरताना पाहायला मिळतोय. डावखुरातीच्या फलंदाजांची कमी सुपरस्टार स्पोर्ट्स क्लब वाघाव संघाकडे अजून तरी पाहायला मिळाली नाही. ऐकून अमित नाईकला आपण पाहतोय, सुशांत भोईरला आपण पाहिलं. या फलंदाजांचा खेळ देखील कमालीचा तो देखील आपण इथे मैदानात पाहिलाय. ऐकून अमित नाईकला देखील आपण पाहतो. इंडियन स्ट्रीट प्रीमियर लीगचा विजेत्या टीम मधील हा विजेता शिलेदार तो इथे आपल्याला बॅटिंग करताना पाहायला मिळतोय. माची मुंबई या टीम कडनं आपण त्याला SPL खेळताना पाहिलं. सुपरस्टार स्पोर्ट्स क्लब वाघाव संघाला तो बक्षीस पात्र करेल का याकडे देखील क्रिकेटच्या रसिक प्रेक्षकांचं लक्ष लागले. सुपरस्टार स्पोर्ट्स क्लब वाघाव अशा 2 आयकॉन खेळाडूंना घेऊन उतरलाय की टेनिस बॉल क्रिकेटच्या वर्तुळात या दोनही खेळाडूंच्या फार मोठ्या नावाच्या चर्चा आपण सातत्याने पाहायला गेल्यात. एक आपण पाहिला आयकॉन केतन म्हात्रे जो बायकर मॅन आहे. टेनिस बॉल क्रिकेटच्या विश्वात आपण पाहिलं तर ज्यांनी सर्वाधिक 2 व्हीलर बाईक मिळवल्यात, काही 4 व्हीलर कार मिळवल्यात, मॅन ऑफ द मॅच मॅन ऑफ द सिरीजचे किताब पटकवलेत तो आयकॉन केतन म्हात्रे आपण पाहिला. तर इथे आता बॅटिंग साठी आपण पाहतोय आयकॉन अमित नाईक तो देखील मैदानात पाहायला मिळतोय. स्लोअर 1 चेंडू होता, पहिला चेंडू रीड केलाय आणि पाठवलाय स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे. आयकॉन अमित नाईकच्या बॅट मधून पहिल्या चेंडूवरती षटकार. फटका असा धुवाधार हा गेला षटकार. माननीय प्रवीण शेट काळोखे माऊली उद्योग समूह यांचा खतरनाक षटकार. थँक्यू. जबरदस्त बॅटिंग आयकॉन अमित नाईक कडनं 10 चेंडू 25 टीमची संख्या 4 गडी बाद 80 धावा. बॅटिंग करतो आयकॉन अमित नाईक तर गोलंदाज नवनाथ. यावेळीचा चेंडू होता शपलवून प्रेक्षक गॅलरीच्या टोक्यावरतून उडवलाय. चेंडू मात्र चाल सीमारेषेच्या पलीकडे, परंतु शॉट कुठे अटेम्प्ट केला या गोष्टींच्या चर्चा मैदानावरती सातत्याने होताना पाहायला मिळत आहेत. टेक्नॉलॉजीचा वापर केलाय थर्ड अंपायर कडे मागणी केली. जबरदस्त बॅटिंग आपण पाहतोय. स्लॉगवर टेतर मध्ये आयकॉन अमित नाईक कडनं आपण पाहतोय. 10 चेंडू केला 25 धावा बनवल्यात. टीमची संख्या 4 गडी बाद 80. तरी देखील अजूनही या चेंडूवरचा डिसिजन पेंडिंग वरती आहे. टेक्नॉलॉजीचा वापर केला तर टीव्ही अंपायर कडे मागणी केली जाते. ISPL मध्ये आपण पाहिलं तर आयकॉन अमित नाईकला गल्ली टू ग्लोरी हा अवॉर्ड देखील आपण पाहिलं तर 2 सन्मानित केलं. तो इथे आपल्याला बॅटिंग करताना पाहायला मिळतोय. आयकॉन अमित नाईक जबरदस्त मॅन इन फॉर्म आहे. प्रचंड लय मध्ये आहे, प्रचंड टच मध्ये आहे आणि जबरदस्त बॅटिंग त्याच्याकडनं आपण पाहतोय. सुपरस्टार स्पोर्ट्स क्लब वाघाव अशा 2 आयकॉनना घेऊन मैदानात उतरलाय की टेनिस बॉल क्रिकेटच्या वर्तुळात त्यांच्या नावाच्या चर्चा आपण सातत्यानं पाहिल्यात. आयकॉन केतन म्हात्रेला पाहिलं, आयकॉन अमित नाईकला आपण पाहतोय. टेक्नॉलॉजीचा वापर केला ते तिसऱ्या पंचांकडे रेफर केला तर अंपायर चेक करतायत काय निर्णय असेल ते देखील आपण पाहणार आहोत. दोन्ही खेळाडूंनी ग्रामीण क्रिकेट फार मोठ्या प्रमाणात खेळले. जेवढे क्रिकेट केतन म्हात्रेने खेळले तर ग्रामीण क्रिकेटचा अनुभव त्याच्याकडे फार मोठा आहे आणि त्याच्याच तोडीला आपण पाहिलं तर आयकॉन अमित नाईक नावाचं ट्रेंड देखील लीगल शॉट आहे सिक्सर. लिगल शॉट षटकार. टेक्नॉलॉजीचा वापर करत तिसऱ्या पंचांचा निर्णय येतोय 6 धावा. फटका असा धुवाधार हा गेला षटकार. माननीय प्रवीण शेट काळोखे माऊली उद्योग समूह यांचा खतरनाक षटकार. षटकार येतोय. धावफलक पुढे जातोय 86 धावा. 4 गडी बाद. षटक क्रमांक 6 देखील आपण पाहिलं तर सुरू आहेत. नवनाथ राऊतच्या पहिल्या 2 चेंडूवरती 2 षटकार आलेत. प्रचंड मोठं आक्रमण केले, प्रचंड मोठा हल्ला करतोय आयकॉन अमित नाईक. यावेळीचा चेंडू होता फुल टॉस स्क्वेअरलेगला खेळला. एकदा पळून पुन्हा दुसरीचा प्रयत्न. रनआउटची संधी फेकी होईल तोपर्यंत धावा मिळतील 1 आणि दुसऱ्या धावेला बॅटर ओमकार नवले. रनआउट धावबाद. गोलंदाजाला मिळाली शानदार भेट. ही आहे माननीय किरण शेठ खरावी युवा उद्योजक यांकडून दमदार विकेट. जबरदस्त बॅटिंग देखील आपण पाहिलं तर इथे मैदानात आपण आयकॉन अमित नाईक कडनं मैदानात पाहतोय. षटक क्रमांक देखील आपण पाहिलं तर शेवटचा क्रमांक जो सुरू आहेत आणि गोलंदाजी देखील आपण पाहतो मैदानावरती.
रायगड वर्सेस ठाणे या प्रेक्षणीय मॅच मध्ये देखील अहमद नाईकची बॅट आपण तळपताना पाहिली. आज इथे आपण पाहिलं तर खेड तालुका प्रीमियर लीग मध्ये देखील आपल्या फलंदाजीचा झंझावत देतोय आयकॉन अमित नाईक. चेंडू अडवलाय, क्षेत्ररक्षण सुरेख आहे, जबरदस्त एफर्ट्स इथे आपल्याला मैदानी पाहायला मिळत आहेत. शिवम रोंदळला आपण पाहतोय, जिकडे तिकडे चोहीकडे या दोन खेळाडूंनी आपल्या क्षेत्ररक्षणाचा चलवा या संघात मात्र दाखवलाय. एक कॅप्टन विवेक शिवेकर, एक गोलंदाज शिवम रोंदळ, या दोनही खेळाडूंची ख्याती या संघातून आपण सातत्यानं पाहिलेली आहे. 89 धावा धावपल होती, 5 गडी बाद. शेवटचे 2 चेंडू पहिल्या इनिंग पहिल्या डावातील बाकी आहेत. या स्पर्धेत आपण पाहिलं तर 100 धावा कमी पडल्यात. या स्पर्धेत 74 धावा देखील संघांना बनवता आला नाही आणि तीच क्रिकेटची स्पर्धा आपण पाहतोय. खेड तालुका प्रीमियर लीग 2025 चं पहिलं पर्व. यावेळीचा चेंडू होता, क्षेत्ररक्षक तिथे चुका करेल परंतु काही धावा येतील, स्कोर कार्ड ते आकडे बदलतील. 2 धावांच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जाईल आणि धावपल कोती बनवले गेलात. 91 धावा, 5 गडी बाद. लास्ट बॉल ऑफ फर्स्ट इनिंग, पहिल्या डावातील शेवटचा चेंडू. धावफलक 91, 91 धावा त्या मात्र धावफलक होत्या आहेत. गोलंदाजीच्या मार्कवरती देखील आपण पाहिलं तर नवनाथ राऊतला आपण पाहतोय. यावेळीचा चेंडू होता सरबाटने समोर, हवाई हल्ला, हवाई सफर. आयकॉन शेरुलॉरच्या डोक्यावरतून खेळतोय आयकॉन अमित नाईक. षटकार, फटका असा धुवाधार, हा गेला षटकार. माननीय प्रवीण शेट काळोखे, माऊली उद्योग समूह यांचा खतरनाक षटकार. थँक्यू. धन्यवादीचे 36 चेंडू आणि बनवल्यात 97 धावा. विजयासाठी टार्गेट ठेवले 98. 98 धावांचं आव्हान, 98 धावांचं लक्ष उभं करते टीम सुपरस्टार स्पोर्ट्स क्लब महागाव. माझे आदर्श उपसरपंच सत्यवान भाऊ नवले आणि त्याचबरोबर युवा उद्योजक आदित्य शेठ परदेशी यांच्या मालकीच्या टीमने बनवल्यात 97, तर विजयासाठी बनवायच्यात रासे कडाचीवाडी निलवण संघाला 98 धावा. प्रयत्न करावे लागतील दोनही संघांना धावा बनवण्यासाठी, एका बाजूला धावा रोखण्यासाठी, कारण का सुपर 8चा थरार तो देखील आपण रंगताना पाहतोय. चला विनंती असेल आता थोडं पटपट एका लाईनीत एका ओळीत मैदानाच्या बाहेर या. क्षेत्ररक्षण करणारी टीम तर बॅटिंग करणारी टीम एका लाईनीत एका ओळीत आपण मैदानात दाखवला. सुपरस्टार स्पोर्ट्स क्लब महागाव संघाचा ट्रान्स वाजेल. कार्तिक नवलेच्या नेतृत्वाखाली संघ मैदानात होईल दाखल. क्रिकेट भूमीचे शूर आम्ही पुढेच आमची धाव. क्रिकेट भूमीचे शूर आम्ही पुढेच आमची धाव. तडकेबंद कामगिरीतून कोरले सुपरस्टार स्पोर्ट क्लब वहागाव हे नाव. खेड तालुका प्रीमियर लीग 2025 मध्ये पदार्पण करीत आहे संघ मालक माननीय सत्यवान भाऊ नवले, माजी उपसरपंच माननीय आदित्य शेठ परदेशी, युवा उद्योजक सुपरस्टार स्पोर्ट क्लब वहागाव. धन्यवाद डीसे. पुन्हा एकदा आपण पाहिलं तर एक इनिंग डाव देखील संपलाय. 97 बनवल्यात. 98 धावांचं टार्गेट आपण पाहिलं तर सेट केले. 98 धावांचं करायचा पाठलाग. बनवल्या जातील का रोखल्या जातील ते देखील आपण पाहणार आहोत. रासे कडाचीवाडी 11च्या आघाडीचे बॅटर मैदानात उतरतील आणि पुन्हा एकदा कॉमेंट्री बॉक्स मधून यानंतर दुसऱ्या डावाचं समालोचन ऐकण्यासाठी आतुरच आहोत. यानंतर पुन्हा एकदा आपण आमंत्रित करतोय खेड तालुका प्रीमियर लीग 2025 मध्ये आपण ज्यांच्या अगदी सुरुवातीपासून या स्पर्धेत आवाज ऐकतोय आदरणीय अलंकारिक शब्दांचे बादशाह, अलंकारिक शब्दांचं भांडार. यानंतर पुन्हा एकदा आपण ऐकूयात आदरणीय नरेशजी डोमे सरांना.
रासे कडाची वाडी 11. पुन्हा एकदा आपलं सर्वांचं खेड तालुका प्रीमियर लीग 2025 मध्ये मनपूर्वक स्वागत. सुपर 8 चा थरार मैदानामध्ये सुरू आहे. जे संघांनी पहिल्या फेरीतून थेट सुपर 8 मध्ये आले ते संघ आज इथे आपल्याला मैदानामध्ये बघायला मिळतात. जे संघ कॉलबॅक मध्ये गेले तिथे परफॉर्मन्स चांगला करत आपल्या गटामध्ये टॉपर होत सुपर 8 मध्ये आले. अर्थात दुसरा अडथळा त्यांनी व्यवस्थित ओलांडलाय आणि आता हा सुपर 8 चा अडथळा. इथे सुद्धा सोपं नाहीये. इथे 2 मॅच जिंकायच्यात. आज सलग 2 जिंकलात तर उद्या क्वालिफायर फर्स्टची मॅच तुम्हाला मिळणार आहे आणि एखादी मॅच हरली तर दुसरी मॅच जिंकत तुम्ही एलिमिनेटर 1 खेळू शकता उद्या. त्यामुळं आज फक्त एकच पराभव तुम्हाला स्वीकारावा लागेल. दुसरा पराभव तुमचा या स्पर्धेतला प्रवास खंडित करणार आहे. याची जाणीव दोन्ही संघांना असणार आहे. मॅच आपण बघतोय इथे रासे कडाची वाडी 11 विरुद्ध सुपरस्टार क्लब वहागाव. 2 संघामध्ये मॅच. सुपरस्टार क्लब वहागाव संघाची फलंदाजी आपण पाहिली. त्यांनी बनवल्यात 97 धावा. विजयासाठी 98 धावांचं लक्ष्य. उंच आकाशामध्ये चेंडू आणि तसाच सुंदर अत्यंत जबरदस्त टायमिंग. 6 धावा शेरू लोहार. फटका असा धुवाधार. हा गेला षटकार. माननीय प्रवीण शेट काळोखे माऊली उद्योग समूह यांचा खतरनाक षटकार. आडनाव त्याचं लोहार असेल. आडनावावरती जाऊ नका. त्याच्या हातामध्ये ब्रश असतो नेहमी. नाजूक ब्रश. जसा चित्रकार फिरवतो ना तसा नाजूक कुंचला फिरवतो आणि चेंडूला सीमारेषेच्या बाहेर पाठवतो. पहिल्याच चेंडूवरती इतकं अफलातून टायमिंग हे फक्त शेरू लोहार देऊ शकतो. यास परत एकदा सुंदर फटका. स्ट्रेट ड्राइव्ह. सरळ बॅटनं चेंडूला सीमारेषा दाखवली. दुसरा चौकार. भिडू दे साऱ्या गगनात ललकार. माननीय दीपराज दादा खराबी प्रसिद्ध गाडा मालक यांचा सनसनीत चौकार. दुसरा चौकार असा मी उल्लेख केला मगाशी. तर दुसरा आणि चौकार या 2 शब्दांच्या मध्ये चेंडू हा सायलेंट शब्द होता. दुसरा चेंडू चौकार. इथे आपण बघू शकतो धावफलकावरती 10 धावा आहेत. पहिलं षटक मध्ये सुरू असताना काय सुंदर सुरुवात. 98 धावा ओलांडायच्यात. जो पराक्रम अजून या स्पर्धेमध्ये कोणालाच करता आलेला नाहीये. डेड बॉल. स्पर्धेमध्ये कालचा सामना आपण पाहिला होता. 105 धावांना प्रत्युत्तर देताना या सरळ बॅटनं हलक्या हाताने लॉफ केलं. यावेळेस स्लोअर फुलटॉस होता. जास्त रिस्क घेतली नाही. शेरूनं 1 धाव इथे प्राप्त होईल आणि धावफलक पुढे पोहोचेल. 11 धावा पहिल्या षटकामध्ये. 11. सुरुवात अगदी शानदार. तर फलंदाज आता नॉन स्ट्राईक एंडला आपल्याला पाहायला मिळतोय विवेक शिवेकर. या युवा खेळाडूंना निश्चित प्रभावित केले. बॉल ऑफ द प्लेअर ऑफ द डे देखील त्यानं पटकावलेला आहे विवेक शिवेकर. यस लेंथ बॉल होता. खोलवर टप्प्याचा हा धाव घेण्याचा प्रयत्न इथे यशस्वी ठरेल. पॉइंटला चेंडू. 1 धाव. धावफलकावरती 12. विवेक शिवेकर संघ नायक आहे आणि मला वाटतं खेड प्रीमियर लीगचं फाइंड आहे विवेक शिवेकर. गेल्या वर्षी आपण याच मैदानामध्ये हुतात्मा राजगुरू प्रीमियर लीग बघितली होती. अनिकेत रोडे तिथे पुढे आला होता. यस 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 लॉक करण्याचा प्रयत्न. फसलेला फटका आणि शेरू लोहार बाद. गोलंदाजाला मिळाली शानदार भेट. ही आहे माननीय किरण शेठ खराबी युवा उद्योजक यांकडून दमदार विकेट. मोठा मोठा फलंदाज शेरू लोहार अगदी पहिल्याच षटकामध्ये शिकार ठरतोय. स्लॉक करण्याचा प्रयत्न होता. बॉटम एज लागल्यानंतर चेंडू हवेमध्ये राहिला. बॅकवर्ड स्क्वेअर लेग तिथे तयार होता.
आणि पहिलं यश इथे प्राप्त होईल सुपरस्टार क्लब वहागाव संघाला. एक गडी बाद धावफलकावर 12. रासेकडाची वाडी 11. नवीन फलंदाज तुषार रणदिवे मैदानामध्ये दाखल होतोय. पुण्यातला हा खेळाडू आहे, पुणे शहरातला खेळाडू आहे तुषार रणदिवे. तर शेरू लोहार हा पिंपरी चिंचवड शहर म्हणजे भोसरीचा हा खेळाडू आहे. धावफलकावरती 12. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये तुषार रणदिवे एक आयकॉन मैदानामध्ये. आता मॅरेथॉन इनिंग, पहिली छोटी इनिंग राहिली तर दुसऱ्या आयकॉनला साहजिकच आहे मोठी इनिंग खेळावी लागेल. आणि तसा तुषार रणदिवे हा ड्युरासेल बॅटरी आहे, हा मोठा लंबी रेस का घोडा आहे. यास 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 थांबायला तोही तयार नाही. त्याला चेंडू मिळाला, आखूड टप्प्याचा स्क्वेअर लेगला फिरवला, 4 रन. भिडू दे साऱ्या गगनात ललकार. माननीय दीपराज दादा खराबी प्रसिद्ध गाडा मालक यांचा सनसनीत चौकार. 4 धावा इथे प्राप्त होईल. षटकाची सांगता याबरोबरच होते. 16 धावा पहिल्या षटकामध्ये. ही पहा ओव्हर संपली. या ओव्हरचे प्रायोजक जगदंबा 72+ साऊंड अँड स्पोर्ट्स. प्रोप्रायटर माननीय महेंद्र शेठ सावंत आणि माननीय बाळूशेठ वाडेकर. 16 धावांपेक्षाही जास्त धावांची सरासरी इथे पाहिजे. 16.33 पहिल्या षटकामध्ये सरासरीच्या जवळ पोहोचलेले आहेत. खरं तर मोठं षटक गरजेचं आहे. 16 धावांचं षटक या मॅच मध्ये मोठं षटक आपण म्हणणार नाही, तर 16 धावांचं षटक हे ॲव्हरेज आहे. तर यापेक्षा मोठी षटकं पाहिजेत, म्हणजे ज्या षटकामध्ये 20 धावा 25 धावा अशा मिळतील अशी षटकं येणं गरजेचं आहे पॉवर प्लेमध्ये. तर फाउंडेशन मजबूत होऊ शकतं. पहिलं षटक पॉवर प्लेचं संपलेलं आहे 16, तर दुसरं षटक आता सुरू होणार आहे आणि षटक होईल खराबवाडी संघाच्या बाजूनं. नवीन गोलंदाज इथे केतन म्हात्रेला आपण बघणार आहोत. वाकळणचा सुपरस्टार स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषकमध्ये हा संघ देखील क्वालिफायर्स राऊंडमध्ये पोहोचलेला आहे. त्याचा गावचा संघ आहे आणि नेहमी केतन म्हात्रेला मी गावाच्या संघाला प्राधान्य देताना बघतोय. अलीकडे ऑल इंडिया ओपनमध्ये देखील केतन म्हात्रे एक मोठं नाव आहे, मोठा ब्रँड आहे. ISPL सुपरस्टार जिथे 16 लाख रुपयांची ऑक्शनमध्ये कमाई केली होती केतन म्हात्रेने आणि खेळ देखील तितकाच सुंदर साकारला होता. यस हो, अगदी सुंदर फटका आपण बघतोय. चेंडू कव्हर्सला खेळलेला 1 धाव इथे प्राप्त होईल. 2015 साली मी केतन म्हात्रेला बघितलं होतं वाकळण त्यांच्या गावच्या संघामध्ये ॲज अ 12th मॅन, आणि त्यानंतर केतन ज्या पद्धतीनं पुढे आलेला आहे, अगदी जबरदस्त खेळ, आपली गुणवत्ता दाखवत केतननं संपूर्ण भारतवर्षामध्ये आपलं नाव, आपल्या गावाचं नाव, निश्चित आपल्या राष्ट्राचं नाव उज्ज्वल केलेलं आहे. आखूड टप्प्याचा चेंडू इथे अपील जोरदार आहे, मात्र पंचांवरती कोणताही परिणाम नाही आहे. इथे अपील जोरदार आहे, मात्र फलंदाज सुरक्षित आहे तुषार रणदिवे. तर बघू केतन म्हात्रे यावर्षीचा सीझन ज्यावेळेस सुरू झाला होता त्यावेळेस धडाकेबाज चषक वडवलीमध्ये 36वी बाईक केतन म्हात्रेने पटकावलेली होती. त्यानंतर अजून किती बाईक आल्यात त्याच्याकडे याची माहिती देखील आपल्याला मिळू शकते. मात्र जरूर हा महाराष्ट्राचा बायकर मॅन आहे. आणि विशेष म्हणजे जेवढ्या बाईक त्याने जिंकलेल्या आहेत ना, एकही बाईक विकलेली नाही. यस, हे जास्त महत्वाचं आहे. आपल्याकडे बैलगाडामध्ये एखादी बाईक मिळाली की चला 50,000 घ्या आणि गाडी देऊन टाका, आहे की नाही. जेवढ्या बाईक जिंकलेल्या आहेत एकही बाईक विकली नाही. अर्थात त्याचं गॅरेज म्हणजे पार्किंग जागा इतकी मोठी गावामध्ये, कोणीही गावातला येतो, चावी लावतो, गाडी घेऊन जातो, परत इथे आणून ठेवतो. ही केतन म्हात्रेची खासियत आहे. मात्र सगळ्या बाईक, काही बाईक त्याने त्याच्या संघातल्या खेळाडूंना देऊन टाकलेल्या आहेत फ्री ऑफ कॉस्ट, एकही रुपया न घेता. काही बाईक त्यानं त्याच्या शेजारच्या गावातल्या खेळाडूंना दिलेल्या आहेत. असा हा खेळाडू आहे केतन म्हात्रे.
आखूड टप्प्याचा चेंडू इथे उचललाय, डीप कव्हर पॉइंटला 4 रन मिळतील. खणखणीत फटका, चौकार. भिडू दे साऱ्या गगनात ललकार. माननीय दीपराज दादा खराबी, प्रसिद्ध गाडा मालक यांचा सनसनीत चौकार. धावफलकावरती 21 एका गड्याच्या मोबदल्यामध्ये षटक क्रमांक 2 मैदानामध्ये सुरू आहे आणि मॅच बॉल खूप महत्वाचा आहे आणि फलंदाजी करणारा संघ देखील तिथे स्वयंसेवकांना मदत करतायत बॉल आणून देण्यासाठी. प्लेइंग बॉल, मॅच बॉल अत्यंत महत्वाचा आहे आणि तोच बॉल मैदानामध्ये येणार आहे. खर तर नवीन चेंडू, जुना चेंडू लेदर बॉल क्रिकेटमध्ये देखील महत्वाचा ठरतो, टेनिस बॉल क्रिकेटमध्ये देखील तो एक्स फॅक्टर ठरतो मॅचचा, त्यामुळे तो मैदानामध्ये असणं महत्वाचं आहे. याबरोबर पुढे सरसावत उंच फटका, तुषार रणदिवेचा. रन मशीन रणदिवे, षटकार. फटका असा धुवाधार, हा गेला षटकार. माननीय प्रवीण शेट काळोखे, माऊली उद्योग समूह यांचा खतरनाक षटकार. तर धावफलकावरती 27 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 2 षटकांचा खेळ पूर्ण झालेला आहे. ही पहा ओव्हर संपली. या ओव्हरचे प्रायोजक जगदंबा 72+ साऊंड अँड स्पोर्ट्स, प्रोप्रायटर माननीय महेंद्र शेठ सावंत आणि माननीय बाळूशेठ वाडेकर. दुसऱ्या षटकामध्ये केतन म्हात्रेच्या शेवटच्या 2 चेंडूवरती 10 धावा आलेल्या आहेत. पहिल्या 4 चेंडूमध्ये फलंदाजांना पूर्ण कंट्रोल मध्ये त्याने ठेवलं होतं. एक असा गोलंदाज आणि तितकाच दर्जेदार फलंदाज, अष्टपैलू गुणवत्ता असलेला खेळाडू म्हणजे केतन म्हात्रे. धावफलक 2 षटकांचा खेळ पूर्ण होतोय. 27 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. रासे कडाची वाडी 11. तर सुपरस्टार स्पोर्ट्स वाहगाव संघ क्षेत्ररक्षण करताना मैदानामध्ये दिसतोय. पहिल्या दोन्ही षटकांमध्ये सरासरीच्या जवळ पोहोचलेले आहेत, अर्थात 27 धावा आहेत. 16 धावांची सरासरी हवी आहे, सरासरीच्या थोडेसे मागे आहे, त्यामुळे पुढची षटकं अत्यंत महत्वाची ठरतील. 4 जी शिल्लक आहेत, 98 हे टार्गेट समोर आहे विजयासाठी. रासे कडाची वाडी RK 11 साठी. गोलंदाज अक्षय, विवेक शिवेकर कव्हर्सला अत्यंत सुंदर. काय फटका आहे इथे. लेंथ बॉल उजव्याच्या बाहेर होता, हलकासा मागे आला, पोझिशन बनवली आणि इनसाइड आउट. एकदम अप्रतिम चौकार. भिडू दे साऱ्या गगनात ललकार. माननीय दीपराज दादा खराबी, प्रसिद्ध गाडा मालक यांचा सनसनीत चौकार. 4 धावा इथे मिळतात. 31 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. षटक क्रमांक 3 अक्षय बच्चे गोलंदाजीसाठी आणि विवेक संघनायक स्ट्राईक एंडवर. अगोदरच बनवलं होतं, मन बनवलं होतं त्याने रिव्हर्स खेळायचं होतं, मात्र कनेक्शन नाहीये. गोलंदाजाला देखील अगदी काही अर्धा सेकंद किंवा अर्ध्या सेकंदातला अगदीच 4था किंवा 10वा भाग जरी कळलं त्याला की रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न होतोय, तरी देखील तो डिलिव्हर करताना काही चेंजेस करू शकतो. यस यस यस, इथे नो बॉल आहे. धाव घेण्याचा प्रयत्न विवेक शिवेकर खूप वेगात पोहोचतोय नॉन स्ट्राईक एंड कडे. तर 2 धावा इथे मिळतील. ओव्हर द वेस्ट बीमर ठरवलाय हा बॉल पंचांनी, नो बॉल. ही आली अवांतर धाव. माननीय रुपेश टेकाळे, शिवन्य एंटरप्राइजेस यांच्याकडून अवांतरची 1 रन. तर धावफलक 33, 1 गडी बाद. अक्षय बच्चे गोलंदाजीसाठी. जरूर मोठा फटका आला नव्हता. पहिल्या चेंडूवरती चौकार आला होता, त्यानंतर 1 चेंडू निर्धाव आला होता, मात्र 1 नो बॉल. आणि आता पुढच्या 4 चेंडू मध्ये किती फेस करेल. फुल टॉस बॉल इथे क्षेत्ररक्षकाच्या एकदम हातामध्ये लिफ्ट करता आला. टेनिस बॉलला तुम्हाला वर उचलता आलं पाहिजे. आपण जसे पूल बघतो, हुक बघतो, हे शॉर्ट चेंडू वर उचलला जातो.
लेदर बॉलमध्ये त्याला बाउन्स कमी असतो, मात्र टेनिस बॉलला जो बाउन्स असतो त्या बाउन्स बरोबर तुम्हाला स्वार होता आलं पाहिजे, चेंडू लिफ्ट करता आला पाहिजे. फुल टॉस जो खाली येतो तो खाली आलेला फुल टॉस लिफ्ट करणं थोडंसं कठीण जातं आणि तीच समस्या इथं जाणवली फलंदाज तुषार रणदिवेला. 34 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. परत एकदा अक्षय. आज बऱ्याच वेळा बघायला मिळाले की चेंडू गोलंदाज टाकत नाहीयेत, विशेष म्हणजे रनअप त्यांचा चांगला असतो, स्टान्स देखील चांगला असतो, मात्र शेवटच्या क्षणी ते चेंडू टाकत नाही. खूप वेळा बघायला मिळाला. काल निलेश राऊत कडून देखील आपण पाहिले या गोष्टी, कारण फलंदाज वेगवान हालचाली करतात. यास लेंथ बॉल आणि विवेकला मोठ्या फटक्यापासून लांब ठेवलाय. हात पूर्णपणे जखडून टाकले होते, हातात बेड्या ठोकल्या होत्या विवेकच्या. हा फटका खेळताना फटका खेळू दिला नाही. लेंथ बॉल उजव्याच्या बाहेर होता आणि निर्धाव ठरेल. धाव फलकावरती धावा 34 आहे. वाईडिश मिड ऑफ देखील तिथे अगदी समोर तयार होता, त्यामुळे रिस्क घेतली नाही विवेकने धाव घेण्याची. चांगला चेंडू, लेंथ बॉल होता, इथे शॉर्ट ऑफ लेंथ होता, उचलण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक तिथे खाली आणि संघनायक होईल बाद. मोठा धक्का, दुसरा फलंदाज बाद होतो इथे 34 धाव संख्येवर. गोलंदाजाला मिळाली शानदार भेट. ही आहे माननीय किरण शेठ खराबी, युवा उद्योजक यांकडून दमदार विकेट. निलेश शिवेकर निलेश शिंदे नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होतोय, तर विवेक शिवेकर मात्र बाद होऊन परततोय. विवेकने आपल्या संघासाठी योगदान दिलं. संघनायक लवकर बाद झाला. मोठे फटके निश्चित त्याच्या बॅटमधून येत होते, पण ते कन्सिस्टन्सी येणं गरजेचं होतं, ते येत नव्हते. तुषार रणदिवे नॉन स्ट्राईक एंडलाय खूप वेळ. बाहेरची कड आणि कॅच सुटेल. निलेश शिंदेला जीवदान. चेंडू निर्धाव येतो. या कंडिशन मध्ये मोठ्या धावफलकाला तोंड देताना डॉट डिलिव्हरी टाकणं हे सुद्धा महत्वाचं आहे. विकेट मिळाली नाही तरी चालेल, मात्र डॉट चेंडू येतोय ही खूप मोठी उपलब्धी आहे. 3 षटकांचा खेळ संपला. 34 2 गडी बाद झालेले आहेत, तर विजयाचं समीकरण आता असणार आहे ते 18 चेंडू 64 धावा. ही पहा ओव्हर संपली. या ओव्हरचे प्रायोजक जगदंबा 72+ साऊंड अँड स्पोर्ट्स, प्रोप्रायटर माननीय महेंद्र शेठ सावंत आणि माननीय बाळूशेठ वाडेकर. शेरू 4 चेंडूमध्ये 11 धावा काढून बाद झाला. 1 चौकार 1 षटकार खेळला. विवेक शिवेकरने 1 चौकार खेळला. 7 चेंडूमध्ये 7 धावा. 7 चेंडूमध्ये 15 धावा. तुषार रणदिवे नाबाद 1 षटकार 2 चौकार खेळून, तर निलेश शिंदे देखील बाद होऊन परतला. आता निलेश शिंदे आहे मैदानामध्ये, त्याला जीवदान मिळाले. 1 चेंडू खेळला, अजून खातं खोलायचंय. तर अशा प्रकारे 2 फलंदाज गमावले. 34 धावा धावफलकावरती 3 षटकांमध्ये. या षटकामध्ये मागचं षटक अक्षय बच्चनने टाकलं होतं, अप्रतिम टाकलं. फक्त 7 धावा आल्या त्या षटकामध्ये. 34 धावा आहे, 64 अजून धावांची आवश्यकता. यस, मोठा फटका जरूर आणि क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून मिड विकेटला 6 धावा. फटका असा धुवाधार. हा गेला षटकार माननीय प्रवीण शेठ काळोखे, माऊली उद्योग समूह यांचा खतरनाक षटकार. टंगस्टनची वायर तुटली की दिवा विझतो. दिवा कायमस्वरूपी विझतो. मेणबत्तीतलं मेन संपलं की मेन विझतं. मात्र आपण बघतो की सूर्य मावळल्यानंतर रात्र जरूर होत असेल तरी पुन्हा एकदा सूर्य उगवतो. एखादा फलंदाज बाद झाला असेल तर दुसरा फलंदाज येतो आणि इथे रन मशीन चालवतो.
हे चित्र मैदानामध्ये बघतोय आपण. एक षटकार येतोय परत एकदा, दुसराही लागोपाठचा. कन्सिस्टन्सी, मोठे फटके गरजेचे होते आणि तुषार रणदिवे धावांचे तुषार उडवताना मैदानामध्ये. 46. फटका असा धुवाधार, हा गेला षटकार. माननीय प्रवीण शेठ काळोखे, माऊली उद्योग समूह यांचा खतरनाक षटकार. तुषार रणदिवे हा निश्चित की फॅक्टर असेल या मॅचचा. 46 धावा धावफलकावरती आहेत. अर्ध्या धावांच्या जवळपास ते पोहोचलेले आहेत 3.2 षटकांमध्ये. अजून 16 चेंडू शिल्लक आहेत आणि 52 धावांची गरज आहे. खेळाडूंना विनंती आहे, चेंडू आणायला खेळाडूंनी जा आणि जवळ असल्यावरती घेऊन या. आणि प्रेक्षकांना विनंती की आपण देखील चेंडू आणून द्या खेळाडूंना. व्हॉलंटियर्स असतील त्यांनाही विनंती आहे. सर्वांनी खेळाचा भाग व्हा, स्पर्धेचा भाग व्हा. खरं तर प्रेक्षक मोठ्या संख्येने इथे आलेले आहेत म्हणून स्पर्धेला शोभा येते. ते आपलं स्वागत करतो आम्ही. यस 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 इथे मोठा फटक्यासाठी प्रयत्न करत होता. स्क्वेअर लेगला खेळायचा प्रयत्न होता मात्र कनेक्शन मिळालं नाही. निर्धाव चेंडू ठरेल. धावफलक 46 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये. मोठे फटके आहेत तुषार रणदिवेकडे. ॲज आयकॉन तो खेळतोय. गेले अनेक वर्ष आम्ही बघतोय इथे तुषारला. 2017 साली मला वाटते तुषारला पहिल्यांदा आम्ही पाहिलं असेल क्रिकेटच्या ग्राउंडवर. 16-17च्या सुमारास त्याचा उदय झाला क्रिकेटमध्ये. मात्र हा अढळ तारा आहे क्रिकेटच्या क्षितिजावरचा. ओहो वॉट अ टर्न. टप्पा पडल्यानंतर चेंडूला भयानक वळवले त्याने. आज माळशेज घाटापेक्षा अवघड वळणदार चेंडू टाकलेत इथे की माळशेज घाटातली वळणं सरळ वाटतील एवढे चेंडू वळवलेत या मैदानामध्ये गोलंदाज कार्तिक नवलेनं. 2 चेंडू लागोपाठ. तुषार रणदिवे समोर चेंडू डॉट टाकणं हा मोठा पराक्रम आहे. 2 चेंडू त्यानं कसे सीमारेषे बाहेर पाठवलेत आपण पाहिलेत. परत एकदा तुषार समोर. या साखू टप्प्याचा चेंडू होता. खूप लवकर पोझिशन बनवली होती इथे. 1 धाव केवळ प्राप्त होऊ शकते आणि थ्रो काय सुंदर येतोय. धावफलक 47. चौथं षटक मैदानामध्ये सुरू. 47 धावा 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये. शेवटचे चेंडू शिल्लक आहे 13. 51 धावांची गरज आहे. 51 रिक्वायर्ड टू विन. यस 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 पुन्हा एकदा एक चांगला चेंडू. पहिले 2 बॉलवरती 2 षटकार आले होते. 12 धावा पहिल्या 2 बॉलमध्ये आल्या होत्या. तिथून पुढच्या षटकामध्ये 4 चेंडूमध्ये फक्त 1 धाव आणि काय फिनिश केलं हे षटक. कमालीचा गोलंदाज कार्तिक. षटक संपलेलं आहे चौथं. ओव्हर संपली. या ओव्हरचे प्रायोजक जगदंबा 72+ साऊंड अँड स्पोर्ट्स. प्रोप्रायटर माननीय महेंद्र शेठ सावंत आणि माननीय बाळूशेठ वाडेकर. धन्यवाद DC एडिकेने. आपण पाहिलं तर खेड तालुका प्रीमियर लीग 2025च्या निमित्तानं त्यांनी या स्पर्धेच्या माध्यमातून आपण पाहिलं तर बिस्लरी प्राणी बॉटलचं सौजन्य केलेलं आहे. श्री साई अभ्यासिका अँड बुक स्टोअरचे ओनर युवा उद्योजक सन्माननीय प्रतीक शेठ गोपाळे यांच्या ठिकाणी शुभागमन होतोय. खेड तालुका प्रीमियर लीग 2025च्या वतीनं त्यांच्या आयोजक कमिटीच्या वतीनं मनपूर्वक मनापासून हार्दिक स्वागत आहे. विनंती केला ते आपण आवर्जून उपस्थित राहिलात. स्पर्धेच्या आयोजकांच्या वतीनं आपलं मनापासून हार्दिक स्वागत आहे. ओ टू कॉम्बॉक्स. 47 धावा 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये. 12 चेंडू 51 धावांची आवश्यकता आहे. अत्यंत जबरदस्त मॅच. 4 षटकार लागोपाठ मारले तर 1000 रुपये सन्मान्य मयूरजी मुंगसे यांच्याकडून कोणत्याही फलंदाजाला असेल. यस यावेळेस फटका चांगला आहे. मिड विकेट वरती 4 धावा मिळतील तुषार रणदिवेला. भिडू दे साऱ्या गगनात ललकार. माननीय दीपराज दादा खराबी प्रसिद्ध गाडा मालक यांचा सनसनीत चौकार. एकांडा शिलेदार इथे लढतोय. एकटा लढतोय.
बाजी प्रभू प्रमाणे खिंड लढवतोय इथे शेलार मामाच्या तडफेने लढतोय मैदानामध्ये तुषार रणदिवे. संघ मालक सन्मान्य गणपत भाऊ मुंगसे यांच्याकडून देखील 4 षटकारांसाठी 1000 रुपये. गरज मोठी आहे षटकारांची. लेंथ बॉल इथे एक धाव एव्हाना पूर्ण होते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि यस 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 आपण बघितलंय की जागा सोडली होती फलंदाजानं. अर्थातच इथे बाद होईल. फलंदाज निलेश शिंदे. विशाल कड संघ मालक मैदानामध्ये आता फलंदाजीसाठी. दोन्ही संघांचा रासेकडाची वाडी असेल किंवा सुपरस्टार क्लब वहागाव असेल, या दोन्ही संघांचा खेळ अत्यंत सुंदर राहिला या स्पर्धेमध्ये. तर स्पर्धेच्या अ ग्रुपमध्ये पहिल्याच दिवशी आपल्याला सुपरस्टार वहागाव संघाला आपण पाहिलं होतं, जिथे पहिल्या दोन्ही सामन्यांमध्ये या संघाने विजय मिळवला होता. पहिल्या दिवशीच सलग 2 सामने जिंकून सुपर 8 मध्ये दाखल झालेला सुपरस्टार वहागाव संघ, जिथे त्याने नंदाई भिवरे स्पोर्ट्स फाउंडेशनला 3 गडी राखून मात दिली होती. तर वाघजाई नगरचे मावळे संघाचा तब्बल 29 धावांनी पराभव केला होता. हा संघ आज इथे मैदानामध्ये पार्टिसिपेट होतोय. तर त्यांची मॅच इथे पाहायचं हवेमध्ये. ओहो कॅच, व्हॉट अ कॅच, अत्यंत सुंदर लाजवाब कॅच. खाली होता चेंडू, एक हातात पकडलाय आणि संघ मालक बाद. गोलंदाजाला मिळाली शानदार भेट. ही आहे माननीय किरण शेठ खरावी, युवा उद्योजक यांच्याकडून दमदार विकेट. या ठिकाणी आपण पाहतो आपल्या स्पर्धेच्या निमित्तानं शिवमुद्रा प्रतिष्ठानच्या अध्यक्षांनी कुंडेश्वर केसरीचे सुप्रसिद्ध घड्याळ मास्टर सन्मान्य सचिन शेठ खिंगले यांच्या ठिकाणी शुभागमन होते. आपलं खेड तालुका प्रीमियर लीग 2025 च्या वतीनं मनपूर्वक मनापासून हार्दिक स्वागत आहे. सचिन भाऊंना विनंती केला ते आपण व्यासपीठावरती आणि स्थानापनावा आयोजक कमिटीच्या वतीनं आपलं मनापासून स्वागत आहे. सन्मान्य युवा उद्योजक बाळासाहेब शेठ खराबी साहेबांचं शुभागमन होते. आपलं देखील आम्ही मनापासून स्वागत करतो. हार्दिक स्वागत आहे. आपल्याला विनंती केला ते आपण व्यासपीठात या आणि स्थानापनावा. ओ टू कॉम्बॉक्स. नवीन षटकाची सुरुवात होत असतानाच आपण पाहिलं इथे फलंदाज बाद होत असताना संघ मालक बाद होतील. षटक क्रमांक 5 मैदानामध्ये सुरू. 52 धावा 4 गड्याच्या मोबदल्यामध्ये. 46 धावांची अजून आवश्यकता आहे 7 चेंडूमध्ये. रासे कडाची वाडी अर्थात RK11 संघाला. कॉलबॅक मध्ये हा संघाला आपण पाहिलं होतं, तिथे मात्र दमदार खेळ करत सुपर 8 मध्ये रासे कडाची वाडी संघ. उंच आकाशामध्ये चेंडू, क्षेत्ररक्षक तिथे खाली आणि अजून एक फलंदाज बाद होईल. पाठोपाठ बसलेला हा धक्का. तर षटकाची देखील सांगता होणार आहे. 5 षटकांचा खेळ पूर्ण होतोय. 52 धावा 5 गड्याच्या मोबदल्यामध्ये 6 चेंडू 46 धावांची आवश्यकता आहे. अमित नाईक जो एका हातामध्ये झेल टिपला. तर आदित्य परदेशी यांच्याकडून 500 रुपयाचं बक्षीस. संघ मालक आदित्य परदेशी यांच्याकडून 500 रुपयाचं बक्षीस अमित नाईकला इथे दिले जाणार आहे. जबरदस्त कॅच. आयकॉन खेळाडू कसं खेळतात हे खरं तर खूप जवळून अनुभवण्याची संधी तालुक्यातल्या खेळाडूंना आहे. आयकॉन काय आहेत ते, कसं त्यांचा वावर मैदानामध्ये कसा असतो, तुम्ही जरा त्यांच्यावरती लाईम लाईट ठेवा, त्यांच्यावरती प्रकाश झोत ठेवा, तुमची नजर आयकॉन खेळाडूंवरती ठेवा. अमित नाईकनं घेतलेलं झेल आपण पाहिला. त्या अगोदर केतन म्हात्रेने टाकलेले षटक देखील आपण पाहिलं. यस यस, एक टप्पा मोठा आहे. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. चेंडू आणून द्या तिथे प्रेक्षकांनी. चौकार.
आकाश पितांबरे. हे षटक सोपं आहे तुलनेनं. एक शानदार षटकार. तुषार रणदिवे. फटका असा धुवाधार. हा गेला षटकार. माननीय प्रवीण शेट काळोखे माऊली उद्योग समूह यांचा खतरनाक षटकार. 16 चेंडू मध्ये 43 धावा. तुषार रणदिवे एकांडा शिलेदार आहे, एकटा लढतोय. इतर फलंदाजांकडून साथ मिळाली नाही आणि तुषार रणदिवेचा अजून एक षटकार. 17व्या चेंडू मध्ये 49 धावा. तुषार रणदिवे. फटका असा धुवाधार. हा गेला षटकार. माननीय प्रवीण शेट काळोखे माऊली उद्योग समूह यांचा खतरनाक षटकार. जबरदस्त लढाई इथे आपण बघतोय. तुषार रणदिवेची समोर खरं तर पराभव दिसतोय, स्पष्ट दिसतोय पराभव. मात्र असं असताना देखील एखादा खेळाडू लढू शकतो, याचं उदाहरण म्हणजे तुषार रणदिवे. 46 धावांची आवश्यकता होती. वाईड नो नाही पडला तर 3 चेंडू शिल्लक आहेत आणि इथे उंच उंच फटका. क्षेत्ररक्षक खाली आहे. तुषार होईल बाद. अर्धशतक नाही करू शकला तो. 49 वरच बाद झालाय आणि एक मोठा धक्का असेल हा रासेगडाची वाडीला. गोलंदाजाला मिळाली शानदार भेट. ही आहे माननीय किरण शेट खराबी युवा उद्योजक यांकडून दमदार विकेट. 68 धावा 6 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. समीकरण आता शेवटचे 2 चेंडू आणि 30 धावा. रासेकडाची वाडीनं जबरदस्त संघर्ष केला. मात्र सुरुवातीपासून त्यांच्या ज्या विकेट पडत गेल्या, जिथे शेरू लोहार बाद झाला आणि त्याच्यानंतर मैदानामध्ये आलेला तुषार रणदिवे एका बाजूने धावा आणत होता, मात्र दुसऱ्या बाजूनं जी साथ त्याला मिळायला हवी होती ती मिळाली नाही. कोणी तालुक्यातला फलंदाज तुषार रणदिवेच्या साथीने उभा राहू शकलेला नाही आणि त्यामुळेच रासेकडाची वाडी संघ थोडासा बॅकफूटवरती आहे. मात्र लाईफलाईन अजून आहेत अवेलेबल. विजयासाठी अजून 28 धावांची गरज आहे. शेवटचा चेंडू या डावातला टाकला जातोय आणि मोठ्या विजयाच्या दिशेने आगेकूच इथे सुपरस्टार क्लब वाहगाव संघ आपण करताना बघणार आहोत. केतन म्हात्रे खूप लवकर बाद झाला होता. असं असताना देखील 97 धावांचं आव्हान सुपरस्टार वाहगाव संघाने उभं केलं आणि एक जबरदस्त तगडी बॅटिंग त्यांनी इथे दाखवली. पाठलाग करताना तब्बल 27 धावांनी हा सामना जिंकलेला आहे तो सुपरस्टार वाहगाव संघानं. सामनावीर पुरस्कार लगेच आपण या सामन्यातला इथे प्रदान करणार आहोत. तर आयकॉन अमित नाईक ठरतो या सामन्यातला मॅन ऑफ द मॅच. 15 चेंडू मध्ये नाबाद 42 धावा, 4 षटकार, 1 चौकार. अमित नाईक मॅन ऑफ द मॅच. इथे आपण अगोदर टॉस करतो. दोन्ही कॅप्टनना विनंती आपण टॉस साठी आहात. प्रथमतः आपण नाणेफेकीचा कौल संपन्न करतोय. टॉस करण्यासाठी सन्माननीय बाळासाहेबजी खराबी युवा उद्योजक यांना विनंती करेल. त्याचबरोबर आदर्श गाव कानेवाडीचे युवा उद्योजक सन्माननीय राहुलदादा येवले आणि माझे आदर्श उपसरपंच विनोदभाऊ येवले यही मान्यवरांना विनंती करेल की आपण टॉस साठी या आपले शुभ हस्ते आपण टॉस या ठिकाणी संपन्न करतोय. नाणेफेकीचा कौल आपण करतोय. विनोदभाऊ येवले, राहुलदादा येवले यांना विनंती करेल आपण या. त्याचबरोबर प्रतीक शेठ गोपाळे यांना विनंती करेल की आपण या आपले शुभ हस्ते आपण इथे टॉस संपन्न करतोय. नाणेफेकीचा कौल आपण संपन्न करतोय. त्याचबरोबर विजय शेठ साकोरे युवा उद्योजक यांना विनंती करेल की आपण टॉस साठी या आपल्या शुभ हस्ते आपण टॉस करतोय. नाणेफेकीचा कौल आपण इथे संपन्न करतोय. या ठिकाणी आपल्या स्पर्धेत स्पर्धेच्या निमित्तानं ज्यांचं नुकतं शुभागमन होतंय महालक्ष्मी RMC चे ओनर सन्मान्य मयूर शेठ गायकवाड यांना विनंती करेल की आपण या आपले शुभ हस्ते आपण टॉस या ठिकाणी करतोय. नाणेफेकीचा कौल आपण या ठिकाणी संपन्न करतोय.
बक्षिसासाठी आदित्य शेठ परदेशी संघ मालक. संघ मालक आदित्य शेठ परदेशी यांच्या वतीनं 500 रुपयांचं बक्षीस आहे अमित नाईकला. कॅप्टनांना टॉस आपण करतोय. मान्यवर उपस्थित झाले दोन्ही कॅप्टन आहे, कॅप्टन बंटी मांडेकर आणि कॅप्टन कार्तिक नवले. टॉस अडिकने आपण करतोय, नाणेफेकीचा कौल आपण संपन्न करतोय. कॅप्टन कार्तिक नवले टॉस केला होतोय. विजय शेठ साकोरे देखील उपस्थित आहेत, त्यांना विनंती करेल की आपण या सगळ्या मांडरांच्या शुभास्ते आपण टॉस करतोय, नाणेफेकीचा कौल करतोय. कोण कॉल करतोय? ओके, हेड अँड टेल. हेड कॉल, टेल. टॉस जिंकलाय प्रथमतः सुपरस्टार स्पोर्ट्स क्लब वहागाव टीमनं. कार्तिक, प्रथमतः काय निर्णय? बॅटिंग बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला. किती धावांचं टार्गेट द्याल? पहिला सामना जिंकलाय, त्याबद्दल काय सांगाल? आम्ही टार्गेटचा सेट नाही केलाय, पण आता बघू जेवढं होतील तेवढं करू बॅटिंग साईडने. खूप साऱ्या शुभेच्छा कार्तिक नवले आणि टीमला. प्रथमतः बॅटिंगचा निर्णय घेतलाय तर क्षेत्ररक्षण करण्यासाठी अमित केले. मांडरनं विनंती केली आपण थांबा. आयकॉन अमित नाईकला विनंती आहे. अमित नाईकला आपण इथे मॅन ऑफ द मॅच सामनावर किताब देखील आपण देऊन सन्मानित करतोय. त्यामुळे आयकॉन अमितला विनंती आहे, मॅन ऑफ द मॅच, प्लेअर ऑफ द मॅच हा किताब देतो आपण सगळ्या मांडरांच्या शुभ असते. अमित नाईकला आपण सामनावर किताब देखील देऊन सन्मानित करतोय आणि 500 रुपये संघ मालक युवा उद्योजक